आपण इथे सुरुवात केली. वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना आपण बोलवून त्यांचा जीवन प्रवास समजून घेतो असा उपक्रम आहे. प्रत्येकाच्या आयुष्याची त्यामुळे नव्यानं आपल्याला ओळख होते, त्यांचं कार्यकर्तृत्वाची ओळख होते आणि त्यातून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळत असते प्रत्येकाच्या आयुष्यातून. असा कार्यक्रमाचा आपला उद्देश आहे. आज या 47व्या उपक्रमात आपल्याला मान्यवर म्हणून लाभले रत्नागिरी जवळच्या खानू गावचे श्री संदीप कांबळे सर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. सेंद्रिय शेतीला वाहून घेतलेले आणि खानू गाव महाराष्ट्र राज्यातील पहिले जैविक ग्राम असं जी ओळख मिळवून दिली त्यामध्ये यांचं मोठं योगदान आहे. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी पुरस्कार मिळालाय त्यांना. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. कांबळे सर एकदा त्यांचं परत एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि बाकीची ओळख आता आपल्याला तेच करून देणार आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला प्रवास सांगण्यास सुरू. बसून बोलू की असा उभा राहायला चालू शकेल? नाही चालेल. तसं बऱ्यापैकी डिस्टन्स असल्यामुळे तेवढी मान वरती येत, जेवढं शक्य होईल तेवढं उभं राहतो. सगळ्यांना माझा नमस्कार. मी संदीप आणि आताच आदरणीय अविनाश सरांनी माझी ओळख तिथे करून दिलेली आहे. मी माझी ओळख करून देण्यापूर्वी किंवा माझा आजपर्यंतचा प्रवास सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्यापर्यंत ठेवण्यापूर्वी मी आदरणीय अविनाश सरांना खूप खूप धन्यवाद देतो. सर माझ्यासाठी अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे. कारण त्यांना मी फॉलो करतो ॲक्च्युली. सगळ्या त्यांच्या ज्या काही कृतीज आहेत, म्हणजे म्हणतात ना की गोष्ट छोटी डोंगराई होईल, तर तशा पद्धतीनं आदरणीय अविनाश सरांचं काम आहे. आणि त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी जे आहेत त्यांच्या आता मी समोर बघतोय आदरणीयांचे विवेक सर आहेत आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय बापटसाहेब देखील आहेत. कारण सरांचं बद्दल मी कृतज्ञ यासाठीच आहे कारण एक शेतकरी असून देखील एक 20 वर्ष मला पूर्णपणे सेंद्रिय शेतीचं योग्य असं ज्ञान मिळवण्यासाठी म्हणजे म्हणतो ना आपण बियॉन्ड लॉज किंवा नियमांच्या बाहेर जाऊन मला आदरणीय शहा साहेबांना विनंती करून माझ्यासाठी एक सीट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. 20 दिवस मी कृषी खात्याच्या वतीनं त्या ठिकाणी परिपूर्ण सेंद्रिय शेतीचं ज्ञान घेऊ शकलो आणि कदाचित त्याच्यामुळेच आज या अतिशय चांगल्या अशा प्लॅटफॉर्मवर किंवा खूप अशा चांगल्या मान्यवरांच्या समोर मला बोलण्याची संधी मिळते. मी माझा जीवन प्रवास आजपर्यंत आम्ही सांगणार आहे. माझं गाव खान म्हणजे रत्नागिरीपासून साधारण एक 22 किलोमीटरवरती गाव आहे. आणि माझ्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हायवे पण माझ्याच गावातून जातो आणि मुंबई गोवा पण माझ्याच गावातून जातो. त्याच्यामुळे अगदी त्या ट्रायंगल शेपमध्येच माझं गाव आहे. परंतु अजूनही आम्हाला त्याचं लिव्हरेज घेता आलं नाहीये. कारण एवढा हायवे जवळ असून देखील आम्हाला त्याचं एक व्यावसायिकदृष्ट्या त्याचं महत्त्व कळलं नाही. 1-2 वर्षापूर्वी कळलंय. कारण आता हायवे होतोय आणि हायवेला जे काही जमिनी गेल्या तर त्याच्यामुळे आम्हाला आमचे काही जे आहेत आमचे गावचे बांधव ते अक्षरशः करोडोमध्ये खेळतात. या पलीकडं फार मोठं काम असं अजून तरी व्यावसायिकदृष्ट्या झालेलं नाही. मला आठवतं 2014 साली आता प्रत्यक्ष बापट साहेब आहेत किंवा आमचे विवेक दामले साहेब देखील आहेत आणि आपण सगळे या ठिकाणी आहात. तर 2014 साली ज्यावेळेस पीओचं म्हणजे प्रवर्तकांचे प्रवर्तक सेंद्रिय शेतीचे ट्रेनर आहेत त्या ट्रेनरचं जे प्रशिक्षण ज्यावेळेस मला मिळालं त्यावेळेस खूप मोठमोठ्या माणसांबरोबर संपर्क आला. म्हणजे मला आठवतं 2011ला ज्या वेळेस सेंद्रिय शेतीच्या बाबतीत काहीतरी ऐकायला यायचं किंवा कुठेतरी बातमी असायची किंवा कुठच्या तरी न्यूज चॅनलवरती एखादं यायचं किंवा पेपरला यायचं की काहीतरी सेंद्रिय शेतीचं आहे. आणि मग सेंद्रिय शेती म्हणजे गांडूळ शेती या पलीकडे आम्हाला म्हणजे मला तरी स्पेशली माहीत नव्हतं. माझी शेतीची सुरुवात जी झाली ना तर ती 2008 साली. त्यावेळेस काय झालं, गजेंद्र पवनीकर साहेब म्हणून विस्तार अधिकारी होते पंचायत समितीला
आणि पंचायत समितीची एक योजना होती 4 सूत्री भात लागवडीची. आणि ते 4 सूत्री भात लागवडीची योजनेसाठी मी पाली ग्रामपंचायतमध्ये एक छोटंसं त्यांचं एक कार्यशाळा होती आणि त्या कार्यशाळेमध्ये मी गेलो होतो. तत्पूर्वी मी जवळजवळ 12 ते 15 वर्ष शेतीपासून खूप लांब होतो, कारण माझे वडील शिक्षक होते आणि शिक्षक असल्यामुळे त्यांची जिथं जिथं बदली झाली त्या त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि मग शिक्षण पण फार सगळं उलटं सुलटं झालं. मी नंतर तुम्हाला पुढे सांगायचं आहे. आणि एवढ्या या सगळ्या याच्यामध्ये आमची शेती सुटली आणि पूर्णपणे जे पडीक होतं. काही मोजक्याच लोकांना आम्ही सांगायचं की बाबा तुम्ही हे शेती करा आणि मग ते थोडंसं आम्हाला द्यायचे, म्हणजे भात द्यायचे किंवा नाचणी द्यायची, अशा पद्धतीने ते करायचे. फक्त एक विनंती हीच होती, माझ्याबरोबर माझ्यापेक्षा माझ्या बाबांची विनंती ही होती, कारण माझ्या आजोबांनी माझ्या आजीने, आजोबांच्या नंतर आजीने एक 2 बियाणे बाकी कायमस्वरूपी सांभाळून ठेवली होती. आणि ती बियाणे होते, एक लाल भाताचं बियाणं होतं आणि एक काळ्या भाताचं बियाणं होतं. लाल जे होतं ना, तर त्याला आमच्याकडे मुडगा म्हणायचे. ते सरवट सारखं पेरता पण यायचं, ते लावणी पण करता यायची. कसंही तुम्ही जसं कराल ना तशा पद्धतीने ते व्हायचं. तर ते एक औषध म्हणून ते ठेवलं गेलं होतं आणि काळ्या भाताचं बियाणं देखील औषध म्हणून त्या ठिकाणी ते ठेवलं गेलं होतं. आणि मग ते बाबांनी ज्या ज्या लोकांना सांगायचे की बाबा तुम्ही शेती करताना हे बियाणं तुम्ही सांभाळून ठेवा. आता त्याच्या मागचा उद्देश काय त्यांचा होता मला त्यावेळेस काही माहित नव्हतं, कारण माझं आजपर्यंत अर्ध आयुष्य क्रिकेट खेळण्यामध्ये गेलं, म्हणजे फुकट गेलं आयुष्य. खूप अगदी ठाण्याला दादोजी कोंडीवला 29 दिवसांचं आमचं ट्रेनिंग होतं, परंतु तिथं मागे गॉडफादर कोण नसल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला सिलेक्शन आमचं झालं नाही. आणि मग तिथून परत सगळा तो परतीचा प्रवास झाला आणि याच्यामध्ये मी 10वी पण नापास झालो होतो. परत मग ते मार्च ऑक्टोबर वारी झाली आणि नंतर मग 10वी पास झालो. माझं शिक्षण 12वी पर्यंत जे आहे ना, मी मूळ मुद्द्यावरती येणार आहे. माझं शिक्षणाचं तुम्हाला थोडंसं सांगतो. 12वी पर्यंत मी आर्ट्सला होतो, कारण सर्वसाधारण असल्यामुळे आर्ट्सला होतो. पण नंतर मग म्हणाले की आर्ट्स तर, कारण वडील शिक्षक असल्यामुळे शिक्षकांची परिस्थिती, तो पगार म्हणजे 1 ते 10 गरम, 10 ते 20 नरम आणि 20 ते 30 बेशरम, कारण दुसरीकडे मागितल्याशिवाय किंवा दुकानदाराची उधारी केल्याशिवाय आमचं पूर्ण कुटुंब चालत नसतं. हे लहानपणापासून मी बघत जायचे. तर त्याच्यामुळे म्हटलं मग आर्ट्सला जर गेलो तर मला डीएड करावं लागणार होतं किंवा मग शिक्षक म्हणून होणार होतो. आणि ती माझी थोडीशी स्वप्न वेगळी होती किंवा एम माझं वेगळं होतं. म्हणून मग विचार केला की आपण चला कॉमर्सला जाऊया. 12वी नंतर पुढे माझं ग्रॅज्युएशन कॉमर्सला झालं. कॉमर्सला गेल्यानंतर मग शिक्षण संपलं तिथं. त्याच्यानंतर मी व्यवसायामध्ये आलो, केबल ऑपरेटर झालो. आणि मग ते झाडांवरती चढा, कोणाच्या घरांवरती चढा आणि कुठे काय काय उन्हातानातून ते केबल ओढा. आणि एवढं सगळं झाल्यानंतर महिन्याच्या शेवटी कटोरा हातामध्ये घेऊन जसं फिरतो ना आपण, तर तशा पद्धतीने मी प्रत्येकाकडे जायचं, रोज केबलचे पैसे द्या, केबलचे पैसे द्या, असं मग ते सगळं म्हणजे महिनाभर कष्ट करून. आणि एवढं सगळं करून हातामध्ये काय तेवढं मिळत नव्हतं आणि काय करायचं काहीच कळत नव्हतं. एक तर नोकरी करायची नाही मनाची ठाम तसा निश्चय होता. आणि मग असं करत असताना हे 2008ला मला हे प्रशिक्षणाचं कळलं की 4 सूत्री भात लागवडीचं प्रशिक्षण असं आहे म्हणून. आणि मग त्यावेळेस पालीला मी केबल चालू केली होती 2007ला. आणि मग ते पोनीकर साहेब म्हणाले, आणि आमचे देवरूपचे तांबे साहेब होते, त्यांनी ते माझ्या ओळखीचे होते. तर मग तांबे साहेबांनी म्हणाले की तू कुठे आहे बाबा? म्हटलं आहे पालीमध्ये. ते म्हणाले की तू जरा एक आमचं प्रशिक्षण आहे त्या कार्यशाळेला तू ये. म्हटलं ठीक आहे चालेल, काय अडचण नाही. आणि मग तिथं मी पहिल्यांदा पवनीकर साहेबांचं ते मी पूर्णपणे कार्यशाळा आणि ते भाषण ऐकलं. आणि नंतर कळलं की रे वा हे खूप चांगलं आहे, म्हणजे तेवढं कष्टाचं किंवा असं मोठं कटकटीची शेती वाटत नाहीये. मग मी करायला लागलो आणि त्या वर्षी मी 4 सूत्री भात लागवड केली. त्यावेळेस मी युरिया DAP जी गोळी आहे उशीच्या आकाराची, तर ती लावली. आणि मला चांगलं आठवतंय जवळजवळ म्हणजे 100 क्रॉस केलं होतं मी गुंठ्याला उत्पन्न पहिल्याच वर्षी. आणि माझा तालुकास्तरीय 1 नंबर आला होता. त्याच्यानंतर मग 2009ला परत मी स्पर्धेमध्ये, कारण त्यांनीच आग्रह केला नाही तुम्ही जिल्ह्याला तुम्हाला उतरावं लागेल. आणि मग जिल्हास्तरीय देखील भात पीक स्पर्धेमध्ये मी भाग घेतला 2009ला 10ला. आणि नंतर मग असं करत असताना नंतर मग हळूहळू या बातम्या सगळे यायला लागल्या. आणि 2011ला आय थिंक, मला नेमकं आठवत नाही आता, 2011ला भाट्यामध्येच आदरणीय शहासाहेबांची ओळख झाली. ओळख म्हणजे ओळख अशी नव्हती, एक छोटेखानी कार्यक्रम होता. आणि त्यावेळेस ते 15 की 20 मिनिटांचं शहासाहेबांचं मी भाषण ऐकलं. आणि त्यावेळेस त्यांच्या भाषणामधून मला सेंद्रिय शेतीचं थोडंसं एक अंदाज आला की नेमकी सेंद्रिय शेती म्हणजे काय आहे. बाहेरून आपल्याला या ठिकाणी काय आणावं लागत नाही, किंवा जे उपलब्ध तुमची संसाधनं जी आहेत ना, तर त्याच्यामधूनच हे सगळं करावं लागतंय.
असा तो एक अंदाज आला. आणि नंतर मग तो अभ्यास चालू झाला परत, जो मधली जी काही 2-4 वर्ष अभ्यास सुटला होता तर तो मग चालू झाला. आणि 2012 साली माझ्या एक वाचनामध्ये पुस्तक आलं, तर ते होतं जापनीज शेतकरी आणि सायंटिस्ट फुकुओका, त्यांचं वन स्ट्रॉ रिव्हॉल्युशन नावाचं पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं. एक चण्याची क्रांती असं काहीतरी, एक काळातून क्रांती, हा असं ते पुस्तक आहे. तर ते पुस्तक मग मी वाचलं आणि माझे शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तर तो पूर्णपणे बदलला. आणि नंतर मग ते अभ्यास चालू झाला की मग नंतर मला लक्षात आलं की हे जपानपर्यंत हे टेक्निक, हे तंत्र गेलं कसं, असा मग तो विषय परत चालू झाला. आणि मग नंतर आपल्या त्याच वेळेला बघा आपल्याकडे रामायण सिरियल चालू झाल्या होत्या, महाभारत सिरियल चालू झाल्या होत्या. मग माझा तो लक्ष आहे ना, मला ते संदर्भ डोळ्यासमोर यायला लागले. म्हणजे मग ते रामायणामधला जो प्रसंग असेल, ज्यावेळेस ते आपले सगळे म्हणजे सीतामाताला सोडवण्यासाठी वानर सेना तिथं का जाते, बरोबर ना, किंवा ती शबरीची पोरं, मग हे सगळे संदर्भ कळायला लागले की बाबा याच्यातून नेमकं काहीतरी आपल्याला वेगळं सांगायचं आहे. मग मी शेतकरी म्हणून मला त्या सगळ्या प्रसंगाचा मला तो अर्थ कसा काय सांगू शकेल. मग तो परत अभ्यास झाला. आणि अभ्यास चालू असतानाच इथे एक मंडपे आणि मोडके साहेब होते आपल्या PWDला. तर त्यांच्याकडून मला कळलं की पाली, प्राकृत, खरोस्ती, संस्कृत या देखील भाषांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लिटरेचर्स आपल्या शेतीच्या अनुषंगाने आहे. मग ते अभ्यासाची आवड निर्माण झाल्यानंतर आहे ना, मग मी काय केलं माहितीये का, मी MA ला ऍडमिशन घेतलं मुंबई युनिव्हर्सिटीला पाली भाषेतून. मग मी MA पाली भाषेतून केलं. मग पाली भाषेबरोबर संस्कृतची, कारण संस्कृत आणि पाली अगदी सिमिलर भाषा आहे. फक्त नाकामध्ये बोललं, मग ओठाला ओठ शिकवले की ती संस्कृत होते आणि नाकामध्ये बोललं की ती पाली भाषा होते. एवढी जवळची भाषा आहे. मग ती एक आवड निर्माण झाली. मग MPhilला मी काय केलं की MPhilला पाली आणि संस्कृत दोन्ही विषय घेतले. आणि त्याचं ते विषय घेत असताना नंतर मग मला तिथं कळायला लागले की अरे आपल्या भारतामध्ये प्रचंड मोठमोठी विश्वविद्यापीठ होती. एवढी मोठी विश्वविद्यापीठ होती की पूर्ण जगभरातले जे सायंटिस्ट असतील, विद्यार्थी असतील, तर हे आपल्या भारतामध्ये येऊन शिक्षण घेत होते. एक साधं तुम्हाला उदाहरण सांगतो. नालंदा युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर तक्षशिला युनिव्हर्सिटी, मी तक्षशिला देखील जाऊन आलो. तक्षशिला युनिव्हर्सिटी आणि नालंदा देखील ही ज्या वेळेस वेगवेगळी आक्रमण झाली आणि तिथला जो काही ग्रंथसंपदा होती की ज्यावेळेस ती जाळली गेली, त्यावेळेस 6 महिन्याची ग्रंथसंपदा जळली. 6 महिने. पण त्याच्या आधी आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने एक चांगली गोष्ट झाली होती की आपल्या देशामध्ये म्हणजे फायन असतील किंवा युआनसॉन असतील, किटसिंग असतील, हे वेगवेगळ्या देशांमधून आपल्या देशामध्ये पर्यटक आले होते. आणि मग त्यांनी ती प्रवास वर्णन करून ठेवली होती. आणि ते आजही तुम्हाला चीनमध्ये दिसतील, जपानमध्ये दिसतील, इव्हन श्रीलंकेमध्ये दिसतील. आपल्या जे आपले जवळचे देश आहेत, तर त्या देशांमध्ये आजही जसं आहे तसं त्यांनी सांभाळून ठेवलं. म्हणजे एक ऱ्हस्व, दीर्घ, उकार, आकार एकाही वेलांटीचा त्यांनी फरक केला नाही. म्हणजे अभ्यास करत असताना म्हणजे तिथं मला माझ्या देशाबद्दलची गोडवा निर्माण झाला की आपला देश किती मोठा प्रचंड आहे. आणि मग ज्यावेळेस मी श्रीलंकेमध्ये पण गेलो होतो आणि मग श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर तिथं ती जी प्रत्यक्ष त्यावेळेस त्यांनी जी लिहिलेली झाडाच्या सालींवरती लिहिलेलं असेल, पानांवर लिहिलेलं असेल, भिंतींवरती लिहिलेलं असेल की वेगवेगळ्या वनस्पतींपासूनची केलेल्या कलरमध्ये जी शाई तयार करून त्यांनी जे लिखाण केलं असेल ना, हे प्रत्यक्ष ज्यावेळेस मी पाहिलं ना, आणि त्यांनी ते आज ताब्यात खूप चांगल्या पद्धतीने जपून ठेवलंय. आणि त्यावेळेस मग मला कळलं की मी ते त्या 20 दिवसामध्ये मी शिकलो. किंवा मी एवढे आले का, माझ्या घरी जवळजवळ 1,500 पुस्तकांचा संग्रह आहे. तुम्ही जर कधी आलात तर तुम्हाला सगळी बघायला मिळतील. हे एवढं सगळं वाचन किंवा हे सगळं अभ्यास करत असताना एकच गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण हे जे ज्ञान मिळवलं ना, एक सेंद्रिय शेतीचं असेल किंवा माझ्या भारताबद्दलचं, हे समुद्रातल्या एका थेंबा एवढंही नाही. म्हणजे हे जर का आपल्याला ज्ञान जर मिळवायचं असेल माझ्या भारताबद्दलचा, जर हा गौरवशाली इतिहास जर मला जाणायचा असेल ना, तर मला किमान 25 जन्म घ्यावे. पण दुर्दैव हे या गोष्टीचं आहे, कारण ज्यांना हे थोडं बहुत मिळालं ना, रागवू नका, मी थोडंसं स्पष्ट पण बोलणार आहे की ज्यांना हे मिळालं ना, त्यांनी ते आपला ब्रँड करून मूळ स्वरूपात ठेवलं नाही. आपली गुरु शिष्य परंपरा जी होती ना, ही खंडित एवढ्यासाठीच गेली की मी गुरु आहे, माझा शिष्य कोण समोरच्या जर बसले तर माझे शिष्य जर होत असतील ना,
तर त्याने गुरूंकडनं ज्ञान घेतलं, परंतु कालांतराने ते गुरु झाले आणि त्याने आपलं वेगळं दुकान निर्माण केलं. याचा प्रचंड मोठा समाजाला, समाज म्हणजे एक पर्टिक्युलर गोष्टी जात धर्म असं म्हणत नाही. ही जी आपली परिसंस्था आहे, त्या परिसंस्थेमध्ये येणारा प्रत्येक प्राणी असेल, मुंगे असेल, जीव जंतू असतील, सूक्ष्म दृश्य अदृश्य जीव जंतू सगळे जे असतील ना, ही झाडं झुडपं सगळे, या सगळ्यांवर त्याचा फार मोठा परिणाम होतो. कारण आम्हाला खरं ज्ञान हे तिथंच खंडित झालं. त्याच्यानंतरच्या शिष्याने जे ज्ञान घेतलं ना, त्याच्यामध्ये आपल्या काही गोष्टी ऍड केल्या. म्हणजे आता आपण सेंद्रिय शेतीमध्ये पण बघतो, मी कोणाला दोष देत नाही. जे माझ्या अभ्यासातून माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जे सुचलं किंवा मला जे अभ्यास करायला मिळाला, मी त्याच्यावरती बोलतो. म्हणजे आता पाळेकर गुरुजींचं आमचं तंत्रज्ञान त्यांचं वेगळं आहे, देशपांडेंचं तंत्रज्ञान वेगळं आहे, आमचं सावे गुरुजींचं तंत्रज्ञान वेगळं आहे, बरोबर ना. आपल्या विद्यापीठाचं तंत्रज्ञान पूर्णपणे वेगळं आहे. मग ही जी वेगवेगळी आहेत म्हणजे आपल्यासाठी खूप मारक झाले. कारण मी काय सांगितलं, जीवामृत करताना हे असं हे एवढंच झालं पाहिजे, बरोबर. हे मला त्या काळ्या मातीमध्ये मला चालू शकेल, पण माझी तर लाल माती आहे ना, हिचा पीएच कमी आहे, हिचा इसी कमी आहे, हिचा कलर कमी आहे, हिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. मग इथं ते कसं होईल? मग इथं मला काहीतरी वेगळं करावं लागेल. नाही तसं करायचं नाही, तुम्हाला असं तसं. मी पर्टिक्युलर कोणाला एखादाही दोष देत नाही. त्यांनी प्रचंड मोठ्या बुद्धी विद्वत्तेने अभ्यासाने सगळं त्यांनी तयार केलेलं आहे. फक्त एवढंच की हे ज्या आत्मीयतेने पोचायला पाहिजे होतं, त्याच्यात ज्या श्रद्धा भावनेने ते पोचायला पाहिजे होतं ना. कारण शेती, खास करून सेंद्रिय शेती, ही श्रद्धा भावनेची शेती. मला आमच्या आदरणीय अविनाश सरांचं कौतुक एवढ्यासाठीच वाटतं. एका शब्दावरती म्हणजे बापट साहेबांनी गटाचं ट्रेनिंग लावलं आमच्या साहेबांनी किंवा आमचे विरुद्ध आमच्या सोबतीला, ही म्हणजे समोरच्या माणसाला गुरुस्थानी मानून काम करणारी मंडळी आहे. मी अविनाश सरांचं स्ट्रगल एवढं बघतो, त्यांनी एक बाग अशी ठेवले ना, मला वाटत ना त्याच्या बागेतून त्यांना किती उत्पन्न येतो, तो खर्च तरी निघतो किंवा काय निघतो, परंतु करायचं नाही, कुणीतरी केलं पाहिजे. लक्षात इथं खूप चांगले म्हणजे मागच्या वेळेस आमचे पंडित साहेब आले, अगदी मला माझ्या गुरुस्थानी फार मोठं योगदान द्यायचं. म्हणजे या पवित्र मंचावरती एवढी चांगली मंडळी येऊन गेले. मी त्या क्षमतेसाठी योग्यतेचं नाही तरी पण मला खूप मोठं मानसन्मान दिलं. पण हेच तुमचं जे स्ट्रगल आहे, तुमची जी तपस्या आहे ना, त्याची आज ना उद्या नक्कीच त्याची आपल्याला प्रचिती येईल, हे मला चांगलं माहिती. कारण मी एकदा मनाशी ठरवलं की आपल्याला करायचं आहे ते सेंद्रियच करायचं आहे. आणि म्हणून आजला जवळजवळ 11 राज्यांमध्ये फिरतोय. अर्थात हे सगळं श्रेय जे आहे त्याचे आमचे समृद्धी ऑर्गॅनिक इंडिया पुण्याचे आमचे प्रशांत मोरणकर सर असतील किंवा ही सगळी मंडळी. आजला मी समोर सांगतो की सर बसले ते पुण्यातून बेसिकली धुळ्याचे आहेत, तिथून ते आले त्याच्या कार्यक्रमासाठी. आमचे दुसऱ्यांचे हे ऑडिटर आहेत, ऑर्गॅनिकचं काम करणारे, हे तर केरळचे आहेत, ते तिथून आले, बेंगलोरच्या ऑफिसमधून ते आलेले आहेत. आमचे हे दोघे जे आमचे आहेत मंडळी, ही देखील इतकी जरी असले तरी समृद्धीसाठी काम करा. तुम्ही जे काही महत्वाची मी तुम्हाला शेतकऱ्यांची नावं सांगितली सगळी समृद्धीसाठी जोडलेली आहे. त्याचं बेनिफिट आज ना उद्या नक्कीच आपल्याला मिळणार आहे. मी आज 11 राज्यात 2016ला मोठं वर्ल्ड एक्झिबिशन झालं होतं दिल्लीला, आणि त्या ठिकाणी जवळजवळ 119 देश आले होते. आणि त्या 119 देशांच्या समोर आपलं सेंद्रिय धोरण काय असेल किंवा सेंद्रियच्या बाबत आपण कसं काम केलेलं आहे, खास करून आपल्या कृषी विभागाने, आणि ते सांगण्याची माझ्यावरती जबाबदारी दिली गेली आदरणीय शाहसाहेबांनी. आणि दिल्लीला माझं ते थोडंसं संभाषण झालं, अनेक भाषांमध्ये ते ट्रान्सलेट देखील झालं. आणि त्यावेळेस एक भूतानमधला फुटबॉल प्लेअर, त्यानं ते माझं जे काही अर्धा एक पाऊण तासाचं जे काही माझं भाषण झालं, संभाषण झालं, ते तिथं जाऊन त्याने तिथल्या गव्हर्नमेंटला सांगितलं आणि म्हणाले की अशी एक व्यक्ती आहे, त्यांना तुम्ही बोलवा. आपण डिफॉल्ट ऑर्गॅनिकच आहेत, आपण कोणत्याच प्रकारचं औषधं टाकत नाही, परंतु उत्पन्न आपलं वाढलं पाहिजे आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये आपल्या भूतानचा माल जो आहे तो गेला पाहिजे. याच्यासाठी अनुभव व्यक्तींना बोलवा. आणि नंतर मग त्यांनी ते आपल्याला मेल केला दिल्लीला, दिल्लीतून तो आपल्या राज्याकडे आला, तिथून तो माझ्यापर्यंत आला आणि मला तिथं जाण्याची संधी मिळाली. आणि तिथे गेल्यानंतर एकंदरीत सगळं पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग त्यांना सांगितलं की आपल्याला उत्पन्न वाढीसाठी सगळ्यात जर बेसिक काय असेल तर तुम्हाला बीज संस्कार किंवा बीज प्रक्रिया, सीड ट्रीटमेंट तुम्हाला करावी लागेल. एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो. म्हणजे ही सगळी जी मंडळी जी तपस्या करतायत ना, तर ते तुमच्या लक्षात येईल. तिथं गेल्यानंतर
बाकी अधिकाऱ्यांबरोबर सगळ्यांबरोबर आमचं इंटरॅक्ट झालं, त्यांना काय आपण इथं का आलोय, आपण कशा पद्धतीने पुढे काम करणार आहोत किंवा काय या सगळ्या गोष्टी तिथं झाल्या बोलून इंग्लिश मधनं हिंदीमध्ये, कारण ती हिंदी चांगल्या पद्धतीने त्यांना येतं, बांगला मिश्रित ते हिंदी बोलतात. आणि नंतर मग ठरलं की ठीक आहे आपण उद्या दुपारी जाऊया, शेतामध्ये जाऊया. बीज जे आहे, मी जाताना माझ्याकडची 2 बियाणे घेऊन गेलो होतो, काळी आणि लाल. तर तिथं म्हटलं माझ्याच बियाण्यावर तुम्हाला बीज प्रक्रिया करून तुम्हाला दाखवतो, बीज संस्कार कसे असतात ते करून दाखवतो. मग त्यांना मी साहित्य सांगितलं, तुम्ही थोडंसं चुना आणा, देशी गाईचं दूध आणा, ताजं शेण आणा, असं सगळं काय काय त्यांना मी मटेरियल सांगितलं, तुम्ही घेऊन या. त्याने ते आणून ठेवलं. परंतु बीज प्रक्रिया करण्यापूर्वी ते म्हणाले की सर तुम्ही थांबा जरा, आम्हाला आमच्या पद्धतीने जे काही आधीच आहे ते आम्हाला करू दे, नंतर मग आपण तुमच्या पद्धतीप्रमाणे आपण करूया. आणि मी तुम्हाला सांगतो, त्यांनी सगळं ते चप्पल काय ते असेल सगळं बाजूला ठेवलं, मातीमध्ये बसले. तिकडनं एक त्यांचे भिक्खू आले आणि मग ते समोर बसले आणि मग त्यांनी याचना केली. याचना त्यांनी केली. ती याचना काय होती की या भूतलावरील, या भूतलाखालील, आकाशातील सर्व देवदेवता, सर्व ब्रह्म, सर्व दृश्य अदृश्य जीवजंतू यांनी इथं यावं, आम्हाला सहकार्य करावं. मी माझ्या कष्टानं या जमिनीमध्ये आता नांगर फिरवणार आहे. या नांगराच्या भारानं किंवा माझ्या पायाखाली जर का तुम्ही येत असाल आणि जर का तुम्हाला माझ्याकडून कोणत्याही प्रकारची दुखापत होत असेल तर मी तुमची क्षमा मागतो आणि मी याचना करतो की काही वेळापुरते तुम्ही इथून बाजूला व्हा. त्याचबरोबर मी इथं जे काही कष्ट करणार आहे आणि इथून मला जे उत्पन्न मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सहाय्य करा. मला हे सांगताना देखील आता माझ्या अंगावर शहारा येतोय. तो प्रसंग ज्या वेळेस मी अनुभवला ना, त्यावेळेस मला स्पिरिच्युअलिटी म्हणजे नेमकं काय आहे ना, सायन्सच्या पण पलीकडे जाऊन आता स्पिरिच्युअल सायन्स जो विषय काय आहे ना, हा प्रत्यक्ष मी अनुभवला. ते सगळे मंगल मैत्री व्यक्त करत होते, जीवजंतूंच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करत होते. ते दृश्य अदृश्य जे काही असतील त्यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करत होते. आकाशातील, भूतलावरील, भूतलाखालील, ब्रह्मांडातील, हे तुम्ही सगळे जाणकार आहात म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. पण एखादा जो नौका माणूस असेल आणि तो फक्त विज्ञान जर करत असेल, आता मी पण विज्ञानाचाच विद्यार्थी आणि मला ह्या सगळ्या गोष्टी कळत होत्या, करून ह्या सगळ्या विपश्यनेच्या माध्यमातून असेल, नंतर मग ध्यानाची अभ्यास चालू झाला, आयुर्वेदाचा अभ्यास चालू झाला आणि त्याच्यानंतर मग सगळ्या ह्या गोष्टी कळायला लागल्या की विज्ञानाबरोबर या देखील गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सांगता येत नाही, या अनुभवाच्या गोष्टी असतात. या अनुभवाच्या गोष्टी असतात. आपण एखाद्याला तू वाईट आहे म्हटल्यानंतर खरोखर त्याचं जर का वाईट घडत असेल किंवा मला माझे सिक्स सेन्स कधी कधी माझे एवढे जागृत होतात की मला असं वाटतं अरे माझ्या मित्राची मला आठवण झाली आणि विधीनं अर्धा तास तो तुमच्या दारामध्ये येऊन बघतो कसं करायचं किंवा फोन तरी येतो. हे नेमकं काय? हा सिक्स सेन्स म्हणजे नेमकं काय? यालाच तर स्पिरिच्युअल सांगतात. आणि हे सगळं जे होतं ना, हे त्या वेगवेगळ्या विद्यापीठांमधून आपल्यामध्ये जे शुद्ध स्वरूपामध्ये होतं ते आजला आपल्या भारतामध्ये शुद्ध स्वरूपात नाही आहे. परंतु हे तुम्ही चीनमध्ये गेला, तुम्ही श्रीलंकेमध्ये गेला, तुम्ही थायलंडला गेला, तुम्ही जपानला गेला, मला सांगायला खरोखरच म्हणजे मला दूर भरून येतो. हे पाश्चिमात्य देश आपल्या भारताकडे पाय घेऊन झोपत नाही. तुम्हाला माहित असेल कदाचित, कारण भारत हा गुरूंचा देश आहे. आपली जी ऋषी परंपरा आणि कृषी परंपरा याची ही देण आहे. म्हणून मी तुम्हाला मागाशीचे वेगवेगळे पर्यटक आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांची सगळी जी काही प्रवास वर्णन जी करून ठेवलेत ना, त्याच्यावरून आता आम्ही शोधतोय की हे स्थळ कोणतं आहे, हे स्थळ कोणतं आहे. आणि नंतर मग तो परत अभ्यास चालू झाला. मग ती आपली कातळ शिल्प आली, मग ती आपली लेणी आली, मग पांडव लेणी आली, केव झाले, यांचा मग अभ्यास चालू झाला. आणि मग यांचा अभ्यास चालू होत असताना मला आपल्या अप्रांत भूमीचा अभ्यास मला करायला मिळाला. अप्रांत भूमी म्हणजे आपली म्हणजे आपली कोकण बेट जो पूर्ण आहे ना, ही अप्रांत भूमी आहे. मग या अप्रांत भूमी ही किती पवित्र भूमी आहे याचा मग अभ्यास चालू झाला. कारण समुद्र मार्गे जो सगळा व्यवहार जो होत होता, व्यापार होत होता, हा पूर्णपणे या आपल्या समुद्र मार्गाने व्यापार होता. म्हणजे तुम्ही मुसाकाची दापोलीमध्ये एक बंदर होतं.
त्या बंदरवरून तुम्ही आलात चिपळूणला, तुम्हाला बरोबर 12 कोसांवरती तुम्हाला एक एक लेणं मिळेल. लक्षात ना? मग ते एका दगडामध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी ते सेल रूम केलेली तुम्हाला दगडांमध्ये, काही जांभ्या दगडांमध्ये मिळेल. जसं तुम्ही वरती जाल तसं तुम्हाला ते काळ्या दगडांमध्ये मिळेल. ते एक बंदर होतं. तिथून नंतर मग तुम्ही बाहेर आलात की डायरेक्टली रत्नागिरीकडे. आता रत्नागिरीमध्ये समुद्रामध्ये बंदर होतं. कुठं होतं? तुमचं हरचिरी हे एक बंदर होतं. मग हरचिरीमधनं तुम्ही बरोबर 12 कोसावरती आलात की तुम्हाला चांदेराईमध्ये तुम्हाला ते एक लेणं मिळेल. त्याच्यानंतर वरती आलात तुम्हाला पाथरटमध्ये एक लेणं मिळेल. तिथून तुम्ही वरती आलात तुम्हाला नाळीजमध्ये मिळेल. तिथून तुम्ही वरती आलात तुम्हाला चोरण्यामध्ये मिळेल. तिथून तुम्ही वरती आलात चापणात. तुम्ही गेला की चापोलीला? चापणात हे एक देखील लेणंच आहे. आणि तिथून मग तुम्ही पुढे वरती गेलात. हे सगळे रस्ते कुठपर्यंत जायचे? हे सगळे रस्ते कुठपर्यंत जायचे? तर ते कराड पर्यंत जायचे. पूर्वीचं त्याला करहटक असं नाव होतं. हे करहटक पर्यंत जायचं. त्याच्यानंतर जरा तुम्ही पुढे गेलात की तुम्हाला राजापूरचं बंदर मिळेल. राजापूर पासून तुम्ही पुढे जसे वरती जाल हे सगळे मार्ग एका ठिकाणी येऊन थांबायचे आणि ते ठिकाण होतं कराड. आत्ताचं कराड, तेव्हाचं करहटक. मग तो ज्यावेळेस आपण अधिक खोलपणे ज्यावेळेस आपण अभ्यास करायला जातो त्यावेळेस या मार्गांचं तुम्हाला आयडेंटिफिकेशन मिळतं वेगवेगळ्या कातळ शिल्पांमधून. ते मॅप आहेत, त्या कथा आहेत, त्या गूढ कथा आहेत. फक्त ते सांगणारे आता आपल्याकडे एक्सपर्ट्स नाही. होईल त्याच्यावरती देखील अभ्यास, खूप चांगले चांगले मोठमोठे तज्ञ मंडळी देखील त्याच्यावरती अभ्यास करत आहेत. तर ते देखील होईल. मग आता पुढे अभ्यास असा चालू होतो की त्या लेण्यांमध्ये, त्या गुहांमध्ये नेमकं चालायचं काय. मी तुम्हाला सेंद्रिय शेतीच तुम्हाला सांगतो, मी वेगळा विषय घेत नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, जे काही शिकलो किंवा जे काही आजपर्यंत जे घेतलं ना ते या समुद्रातला फक्त एक थेंब आहे. मला जीवामृत करता आलं, मला दशपर्णी करता आलं, मला आंबील करता आलं किंवा मला कोणतं तरी वेगवेगळ्या पाल्यांचा मला एक अर्थ काढता आला म्हणजे मी सेंद्रिय शेतीत आलो. नो, तेवढं सोपं नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळी दुकानं जी आहेत ना यांचं तुम्हाला एक सार करावा लागेल. असं एकत्र आणून माझ्या जमिनीमध्ये, माझ्या बागेमध्ये, माझ्या शेतात, माझ्या गोठ्यात, माझ्या स्वयंपाकघरात मला काय करावं लागेल ना, हा पदार्थ मलाच करावा लागेल. मग त्याच्यासाठी मला अभ्यास करावा लागेल. परत मी लेण्यांमध्ये गेलो. मग ह्या लेण्यांमध्ये मी काय पाहिलं, अभ्यास ज्यावेळेस आपण करायला लागलो या सगळ्या, तर त्यावेळेस एक संदर्भ मिळायला लागले की जसं तुम्हाला तक्षशिलेमध्ये किंवा नालंदामध्ये तुम्हाला खगोलशास्त्राचा अभ्यास शिकवला जायचा, तुम्हाला आरोग्यशास्त्राचा अभ्यास शिकवला जायचा, तुम्हाला शेतीशास्त्राचा अभ्यास शिकवला जायचा. 4 प्रमुख विषय त्या ठिकाणी. मी तुम्हाला विषय चालू म्हणून सांगतो. नालंदा युनिव्हर्सिटीचा जो चौकीदार होता, आपण ज्याला गेट कीपर म्हणतो किंवा काय म्हणतो त्याला, दरवान, जो गेट मध्ये थांबतो, शिपाई म्हणतो. कोणत्याही जगातल्या देशामधून जो येणारा विद्यार्थी असेल त्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्यासाठी किंवा आतमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी त्याची पहिली परीक्षा तो गेट कीपर घ्यायचा, शिपाई घ्यायचा. आणि त्याच्या परीक्षेत जर का तो विद्यार्थी पास झाला तरच त्याला आतमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळायचा. म्हणजे विचार करा, ज्या विद्यापीठाचा गेटवर राहणारा शिपाई एवढा जर हुशार असेल तर आतमध्ये शिकणारे विद्यार्थी किती हुशार असतील. पतंजलीचं उदाहरण आलं लक्षात. पतंजली ऍक्च्युली तक्षशिलेची, म्हणजे आता ते पाकिस्तानमध्ये आहे. आणि सांगायला जर बरोबर एवढं चांगलं वाटतं ना, आपल्यापेक्षाही पाकिस्तानवाल्यांनी ते विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने जपून ठेवले, जसं आहे तसं. अर्थात त्याच्या मागे व्यावसायिकता आहे. जगभरातले पर्यटक ते विद्यापीठ नेमकं काय आहे ते बघण्यासाठी त्यांना खूप मोठा रेडिओ तयार होतो, मिळतो, त्याच्यामध्ये सांभाळतात. पण ठीक आहे, आपल्याकडे पण आता हळूहळू गव्हर्नमेंट त्याच्यावरती लक्ष देत आहे, कारण तिथून देखील पण खूप चांगला अर्निंग पण गव्हर्नमेंटला मिळत आहे. आणि नवीन नवीन अभ्यास करण्यासाठी अभ्यासक, संशोधक देखील आता या सगळ्या विद्यापीठांमध्ये येत आहेत. मी परत मूळ मुद्द्याकडे येतो. तर तो जो तिथं विषय शिकवला जायचा त्याचे सगळे प्रयोग त्या त्या विभागांमध्ये शिकवले जायचे, हे मला तुम्हाला सांगायचं. म्हणजे चांदेराईमध्ये वातावरण कसं आहे, चांदेराईमधली जमीन कशी आहे, किंवा राजापूर मधलं वातावरण कसं आहे, राजापूर मधली जमीन कशी आहे, ती प्रयोगशाळा होत्या. ती जी छोटी छोटी लेणी होती प्रयोगशाळा होत्या. तिथं हे सगळे प्रयोग केले. खगोलशास्त्रापासून तुमच्या आरोग्यशास्त्रापासून तर तुमच्या शेतीशास्त्रापर्यंतचे सगळे प्रयोग त्या ठिकाणी केले जायचे. तिथं तुमची
बँका होत्या, कारण व्यापारी मार्ग होते हे सगळे. मी तुम्हाला सांगतो ना, हे सगळे व्यापारी मार्ग होते. मग त्या ठिकाणी व्यापारी थांबायचे, काही ध्यान करायचे, डिपो असायचे, सगळ्यांसाठी ते असायचे. तिथं शाळा चालायच्या, तिथल्या वातावरणाप्रमाणे, सिच्युएशन प्रमाणे. मग हा अभ्यास झाला. त्याच्यानंतर मग कळलं की मी जे काही शिकलोय किंवा शिकतोय हे तेवढं नाहीये, त्याच्या पलीकडे आपण केलं पाहिजे. आणि नंतर मग PhD ला विषय निवडताना सेंद्रिय शेतीचा विषय निवडला. 2-3 विद्यापीठानं मला नाकारलं. त्या विद्यापीठाचं नाव मला सांगणं बरोबर वाटणार नाही, कारण आपण कोणाची वाईट गरज नाही, आपण नेहमी मैत्रीच देत असतो. मग शेवटी मुंबई युनिव्हर्सिटीकडनं आपण ते PhD ऑर्गॅनिकची केली. त्याच्यानंतर मग तो जो प्रवास चालू झाला आता परत अभ्यासाचा. आणि नंतर मग हळूहळू माझ्याकडे काय आहे ते मी बघू लागलो, माझ्या जमिनीमध्ये काय आहे ते मी बघू लागलो, आणि माझ्याकडे जी बियाणी आहे तर ती देखील मी बघू लागलो. आणि नंतर मला कळलं की माझ्याकडची जी लाल बियाणी आहेत ना, ही सोन्यापेक्षाही उच्च दर्जाची, प्लॅटिनम किंवा त्याच्यापेक्षाही जर उच्च दर्जाचा कोणता जर धातू असेल की ज्याच्यातून खूप चांगला पैसा, मूल्यवान जर कोणतं असेल तर ते मला कळलं. माझ्याकडचं लाल भाग जे आहे तर ते मला कळलं. आणि मग ती संशोधक वृत्ती तयार झाली. मग 2014 पासून मी पूर्णपणे ऑर्गॅनिक कडेच वळलो. पूर्णपणे मी सगळं हे थांबवलं. जे काही मी त्यावेळेस युरिया ब्रिकेट वापरलं होतं 2 वेळा, ते पूर्णपणे थांबवलं. 2 वर्ष 3 वर्ष जसं पाहिजे तशा पद्धतीचं उत्पन्न आलं नाही, कारण तो अभ्यासाचा पिरियड होता. मातीची जी काही जडणघडण व्हायला पाहिजे होती ती सगळी चालू होती. आणि त्याच्यानंतर मग परंतु एक प्रयोग चालू होता की मी बघायचो की हे नेमकं मी एकाच प्रकारचं जे बियाणं पेरलंय पण एकाच प्रकारे रुजून येत नाहीये, किंवा एकाच प्रकारच्या लोंबी कणसं एक प्रकारची येत नाहीये, किंवा सगळ्यांना उभं 200 ते 200 दाणे नाहीये, किंवा काही कमी उंचीचं होतंय, काही उंच होतंय. मग तो अभ्यास चालू झाला की असं का. आणि नंतर मग मला कळलं की अरे बाबा, एका आई वडिलांची मुलं जर का 2 किंवा 3 असतील तर तिघांचे विषय देखील वेगळे, तिघांचे स्वभाव वेगळे असतात, तिघांचा रंग वेगळा असतो, तिघांचा आवाज वेगळा असतो. एवढंच काय, कदाचित त्यांचा ब्लड ग्रुप देखील वेगळा असतो. बरोबर. मग तो परत विचारचक्र चालू झालं. अरे बाबा, मग माझ्याकडे आहे ना, मला तर समोर दिसतं हे वेगवेगळं आहे, मग याच्यावरती थोडासा आपण अभ्यास करूया. मग तो परत अभ्यास चालू झाला की सगळ्यात चांगलं पहिलं कोणतं रुजलं, मग त्याला काहीतरी मार्किंग करून ठेवायला, एक दोरा किंवा चिंधी बांधून ठेवायला लागलो. सगळ्यात चांगली लोंब कुठची आहे, सगळ्यात चांगले दाणे कशावरती आहे, कोणत्या वनस्पती, कोणत्या झाडावरती कोणता कीटक घेऊन बसलाय नाही. मग त्याप्रमाणे सगळं ते वेगळं झालं. त्याची कापणी वेगळी झाली, त्याला वेगळ्या ठिकाणी साठवलं गेलं. पुढच्या वर्षी ते वेगळ्या ठिकाणी पेरलं गेलं. त्याच्यामधून मग आणि काहीतरी वेगळी निवड पद्धतीने चांगली काढून अशा पद्धतीनं एक लाल तांदळाचे मी 4 प्रकारच्या व्हरायटी तयार केल्या. तुम्ही पण हे सगळं करू शकता. मी जिथं जिथं जातो, ज्या ज्या ठिकाणी लेक्चर्स होतो त्या ठिकाणी सगळ्यांना सांगतो की ज्याचं स्वतःचं बियाणं आहे तो शेतकरी. शेतकऱ्यानं आपल्या शेतात पिकणारं विकायचं आहे, बाहेरचं काही आणून आपल्या शेतात टाकायचं, तो शेतकरी नाही. माझ्या याच्याप्रमाणे, माझ्या म्हणण्याप्रमाणे मला दिसत. आता हे 4 बियाणे लालची तयार झाली. त्याच्यानंतर माझ्याकडे काळा पण होता. आता काळ्याचा आपण सगळे कोकणातले जाऊन म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्याकडे दिसतं लागणं, चाक पडणं वगैरे हा सगळा प्रकार माहित आहे. कोकणाला आपले सगळे लोक दिसतात की हे भूत की नजर लागणं किंवा काही वाईट नजरेचे किंवा काळ्या जिभेचे असे सगळे ते प्रथा आपल्याकडे कोकणामध्ये आहेत. तर ते आमच्याकडे जे आजोबांनी सांभाळून ठेवलं होतं ना, आजोबांना माहित नव्हतं ऍक्च्युली, त्याने त्याच्यावर ठेवण्यासाठी ठेवलं होतं. ते पूर्णपणे सगळं शेत हिरवगार आहे आणि मध्येच एका बांधावरती कुठेतरी पूर्णपणे काळ्या कलरचं रोप आलं, असं बंच मध्ये लावलं जायचं. 1-2 नव्हे, पूर्णपणे मूठच्या मूठच तिथे लावलं जायचं. आणि मग सगळीकडे हिरवगार शेत आहे, पूर्णपणे डवरलेलं आहे, आणि मध्येच एखादं काळ यायचं ना, तर ती येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर पहिली तिथं त्या काळ्या भातावर पडायची. समजलं. आता आपण बघतो ना, गाडीला लिंबू मिरची किंवा काय, कोण चप्पल लावतात, कोणती करवंटी लावतात, बरोबर ना, किंवा ते झाडाला शेण लावून त्याला ते शिंपले लावतात, का नजर लागू नये, किंवा काहीतरी कोणाची नजर बांधली असेल किंवा काहीतरी अशा गोष्टी. तर या सगळ्या गोष्टींसाठी ते ठेवायचे. परंतु एक चांगली गोष्ट आमच्या घरात नेहमी केली जायची. जेव्हा आपल्या घरी चांगलं मंगलकार्य, शुभकार्य ज्यावेळेस असेल ना, तर त्यावेळेस त्याची खीर केली जायची. आणि मग ती खीर आहे ना, सगळ्यांच्या ताटांवरती थोडी थोडी चमच दिली जायची. मी केरळला ज्या वेळेस गेलो होतो ना, केरळला, तर त्यावेळेस आपण नंतर गेलो, त्याच्या आधी पण मी गेलो होतो. तर केरळला मी ज्यावेळेस गेलो होतो ना, तर त्यावेळेस तिथं आहे ना गोविंद भोग नावाची व्हरायटी बघितली.
30 नंतर मग मला आमच्या वडसावळे सरांच्या पण तिथं आपल्याला बघायला मिळाली होती सगुणा. तर मग त्याने आम्हाला सांगितलं की ही जी काळी व्हरायटी आहे ना ही खूप चांगली आहे, आयुर्वेदिक विषयाचे खूप चांगले गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही 1-2 वेळ जरी ते घेतला तरी वर्षभर तुम्हाला पुरेल एवढी तुमची प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये त्या काळ्या तांदळामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही ते लावतो. त्याचं नाव गोविंद भोग आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये जो चढावा कसा जो केला जातो ना तो त्या तांदळाचा. मग मला ती लिंक लागली की आमच्या घरी जे आहे ना तर मग हे तेच असणार, फक्त त्याचा अर्थ जो आहे म्हणजे का प्रत्येकाने हे जोपासा. अरे बाबा तुम्ही वर्षभर नाही खाल्लं ना काही हरकत नाही, कधीतरी चांगल्या सणासुदीला तरी याची तुम्ही 2-2 चम्मच तुमच्या पोटामध्ये जाऊ दे म्हणजे तुमची प्रतिकार शक्ती जी आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. मग अशा पद्धतीचं होतं. आणि मग मी ज्यावेळेस नंतर मग मी परत 2014ला मी ज्यावेळेस परत ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आणि त्याच्यानंतर मग मी 2014ला पहिल्यांदा मी काळा भात बियाणं पेरलं, जे की मी इतरांना दिलं होतं की बाबा हे तुम्ही सांभाळा संपू नका. तर ते बियाणं म्हणजे आमचे काका वगैरे चुलत वगैरे होता. मग त्यांच्याकडनं परत ते केलं आणि परत मग तो अभ्यास, कारण हा 4 बियाण्यांचा अभ्यास होता ना लालचा. आणि मग त्याच्यातून मी काय केलं की या काळ्यामध्ये पण देखील बघितलं मी आपल्या इकडे पण आपल्या गटातल्या लोकांना पण मी दिली होती बियाणे. आता मला खूप चांगला आनंद या गोष्टीचा होतोय. सर आमचे धनंजय जोशी सरांकडे ते बियाणं आहे. एकदा त्यांनी आपल्या ग्रुपवरती मेसेज टाकला होता की काळं भात बियाणं वगैरे कोणाला आपल्याला तुम्हाला देता येईल. मग माझ्या लक्षात आलं नव्हतं मी सरांना दिलेलं बियाणं. मग मी सरांना फोन केला, रिप्लाय केला की सर हे कोणती व्हरायटी आहे. तर ते म्हणाले हो तुम्हीच दिलेला SK1. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही सर. म्हणजे सरांनी ते वाढवलं. आता SK1 SK2 अशी व्हरायटी पेटंट केलंय. कारण का तुम्हाला मी सांगतो, माझ्याचकडची बियाणे घेऊन जाऊन त्याच्यावरती आपल्याच नावाचं ब्रँडिंग करून ते आजला मार्केट आणि खूप वाईट म्हणजे यंत्रणा पण कशा काम करतात ना हे तेव्हा मला कळलं. आणि नंतर कळलं की आपण हे कसतो नाही, कारण हे इझी मिळालेलं नाही. त्याच्यासाठी एवढे 1000-1500 पुस्तकांचं तुम्हाला वाचन करावं लागलं तुम्हाला आणि पाकिस्तान श्रीलंकेपासून तुम्हाला फिरावं लागलं. मी तुम्हाला खरं सांगतो या वेळापायी मला समृद्धीनं झारखंडला पाठवलं होतं आणि देशातला 1 नंबरचा नक्षली जिल्हा लातेहार. त्या लातेहारमध्ये ज्या गावामध्ये माझं लेक्चर होतं ना मी तुम्हाला सांगितलं ना स्पिरिच्युअल सायन्स देखील तुम्हाला कशा पद्धतीनं, श्रद्धा देखील तुम्हाला कशा पद्धतीने वाचवते, मंगलमैत्री तुम्हाला कशा पद्धतीने वाचवते याची तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो. मी तिथं देखील माझी भात बियाणे दिली. मी ओडिसाला पण दिली, मी छत्तीसगडला पण दिली, मी राजस्थानला बाकी UP बिहारला आपली बियाणे दिली. एकूण 11 राज्यांमध्ये आपली बियाणे लाल पण काळी पण आहे. आणि तिथे शेतकरी सगळे ते वाढत आहेत. आणि कोणाकडून एकही रुपया घेतो, एकही की जो लॉकडाऊन मध्ये माझ्या घरात 340 रुपयाला 340 रुपये किलोनं आमच्या पुण्यामधून यायचे. आजही मला सांगतो दाते आणि देशपांडे 2 कुटुंब प्रत्येक वर्षी फक्त काळे तांदूळ घेण्यासाठी पुण्यातून 5 गाडी होते. आणि मग जाताना 2-4 किलो जे काही असेल माझ्याकडे शॉर्टिंग ग्रेडिंग काय भानगड नाही, तुमच्याकडे आहे ना जसं असेल तसं. आता 340 रुपये मलाच मिळाले पाहिजे, सगळ्याच मिळाले पाहिजे असा उद्देश नाही. माझा उद्देश हाच आहे की कोणाला सांगत पण नाही किती रुपयाचा आहे, असंच घेऊन चला. परंतु त्याला जो घेणारा आहे जाणकार आहे त्याला माहिती आहे हे नेमकं काय आहे. आणि मग त्यांनी मला सांगितलं, आमच्या देशपांडे साहेबांनी मला सांगितलं तुम्ही सोनं पिकवताना मग तुम्ही ते पितळेच्या भावामध्ये दिलं, तुम्ही एक काहीतरी किंमत त्याची ठरवा. मी आजही ठरवले. मी तुम्हाला लातेहारचं उदाहरण, आमची गाडी पुढे गेली 1.5 किलोमीटरवरून पुन्हा मागे मी वळायला सांगितलं. म्हटलं नको चला आपण नाश्ता करून जाऊया, कारण आपण जातोय नक्षलित एरियामध्ये जातोय आणि तिथं आपल्याला पाणी पण कसं मिळेल हे पण माहित नाही. आम्ही परत मागे आलो, पेट्रोल भरलं, आम्ही तिथं नाश्ता केला आणि निघालो. तेवढ्यामध्ये आम्हाला पुढे पोलिसांनी पकडलं आणि सांगितलं कुठे झालं. आम्ही सांगितलं आम्ही गावाकडे जातोय. म्हणाले जाऊ नका, त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. ज्या ठिकाणी लेक्चर होतं त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. त्याच्यामध्ये एक मुलगी, आई गेली, मुलीच फार गेली. कदाचित आम्हाला काही झालं नसतं लक्षात ठेवा. पण मला कसं सुचलं मला माहित नाही. 1.5 किलोमीटरवरून आम्ही गाडी मागे घेऊन आलो आणि तिथं नाश्ता केला, पेट्रोल भरलं आणि आम्ही परत पुढे निघालो. मोटरसायकल तिथे एक फील्ड ऑफिसर होते आणि मी होते. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की बॉम्बस्फोट झालाय, तुम्ही ताबडतोब निघा. आमचे ID कार्ड वगैरे सगळे चेक केलं आणि आम्हाला सोडलं. मे बी आम्ही स्पोर्टमध्ये गेलो असतो, परंतु त्या नक्षलीच्या हाताला जर आम्ही लावलो असतो तर सांगता येत ना पुढे काय घडू शकतं. तुम्ही ज्या वेळेस नेचरच्या, ज्या वेळेस तुम्ही
वातावरणाच्या, पर्यावरणाच्या, म्हणजे निसर्गाच्या जवळ जाता त्यावेळेस निसर्गात तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही निसर्गाची. हे मला त्या ठिकाणी कळलं. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, दुसऱ्या गावामध्ये गेलो तर मला एक शेतकरी कळला की त्याच्याकडे करहनी नावाचं एक भात बियाणं आहे. अभ्यासामध्ये मला जाणवलं होतं, कारण फार जुनं होतं. आयुर्वेदिक दृष्ट्या त्याचं प्रचंड मोठं महत्व होतं. मग ते करहनी आपलं टायमिंग काय सांगू शकतो. तर करहनी हे भात बियाणं शोधण्यासाठी पुन्हा परत त्या नक्षलीच्या गावामध्ये गेले आणि लिटरली तुम्हाला सांगतो, मी वो आदमी, नावाप्रमाणे सांगायचं नाही, वो आदमी त्या माणसाकडून मी करहनी जातीचं भात बियाणं 1 किलो घेऊन आलो आणि मी माझ्याकडे पण ठेवलं. सिंधुदुर्गमध्ये एक अशीच एक कंपनी आहे, सचिन म्हणून ते माझे मित्र आहेत. तर त्यांनी काही ठराविक लोकांचा ग्रुप करून ते बियाण्यांची निर्मिती वाढवत असते, त्यांच्याकडे पण ते. हे मला आमचे डॉक्टर प्रमोद जाधव सर आहेत, उपायुक्त आपल्या रत्नागिरीमध्ये समाज कल्याणामध्ये. तर त्याने मला सांगितलं की अशा पद्धतीने तर गेलात ना, तरी मिळालं तरी घेऊन या. त्या ठिकाणी देखील आलो. 3 लेक्चरला स्वतः ते लोक बसले होते. 3 लेक्चर. कारण मी काय सांगतोय, मी शेतकऱ्यांबरोबर कसं बोलतोय, मला याच्या मागून दुसरं काय सांगायचं नाही आहे ही खात्री करण्यासाठी. आणि मला त्या ठिकाणी जाणवलं की पॅरलल यंत्रणा जी आपली भारत सरकारची, राज्य सरकारची किंवा जी काही आपली लोकशाही आहे ना, ती पॅरलल यंत्रणा ते लोक राबवतात. म्हणजे प्रधान मुख्याच्या वरती प्रधानच्या खाली सरकार, अशी यंत्रणा पूर्णपणे राबवली जाते. मला कळलंच नाही की मी कुठच्या आपल्या भारतामध्ये आहे की भारताच्या बाहेर आहे. अशा ठिकाणी जाऊन पण हे वेळ होतो, त्याच्यातून खूप शिकायला मिळालं. तो जो काही अनुभव आहे तर तो मी अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला. कदाचित तुम्हाला याच्यातून काहीतरी मिळालं असेल की आपण देखील आपली बियाणे निर्माण केली पाहिजे किंवा त्याच्यातून पुढे काय होईल. आता फक्त 2-3 मिनिटं तुम्हाला मी सांगतो. या बियाण्यांबरोबर मी काही त्याचे मेडिकल लॅब टेस्ट केले, त्याच्यामध्ये काही औषधं नाही तर ते पाहिले आणि त्याच्यामध्ये मला कळलं की माझ्याकडचे ते लाल बियाणं जे होतं आणि ते मला आठवलं. आमच्याकडे एक आनंदी आई होती, सुगीण होती. त्यावेळेस हॉस्पिटलला डिलिव्हरी होत नाही. माझी पण घरीच, मी पण घरीच जन्मलेला, माझ्या आईची डिलिव्हरी घरीच झाली. तर त्यावेळेस त्या आनंदी आईनं 3 दिवस, आनंदी आई 3 दिवस त्या आमच्या गरोदर माता भगिनी त्यांना 3 दिवस त्या लाल तांदळाची पेस्ट खायला पाहिजे आणि ती पेस्ट प्यायल्यानंतर त्यावेळेस नॉर्मल डिलिव्हरी व्हायची किंवा त्या वेदना सहन करायची प्रतिकार शक्ती त्या लाल बियाण्या त्या भातामध्ये होती. हे मला आता नंतर मग आपल्याला सांगितलं. अजून तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडची एक लाल व्हरायटी आहे. त्या लाल व्हरायटीमध्ये नेमकं असं काय आहे, तुम्हाला वेदना, संवेदना, सुख दुःख याची जाणीव जी होते ना आपल्या मनाला, तर ती जाणीव कोण करून देतो, तर मेंदू करून देतो प्रत्येक गोष्ट. तर त्या मेंदूला ज्या काही नसा आहे, व्हेन्स आहे, तर त्या कोणाची जर कमजोर असतील थोड्याशा, त्याची बुद्धिमत्ता थोडीशी कमी असते, बरोबर ना. या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत. म्हणजे आता आपण म्हणतो ना गतिमंद जी आपली मुलं आहेत. आता मी 2 ठिकाणी शाळांची नावं तुम्हाला सांगणार नाही, माझे मित्र आहेत, डॉक्टर मित्र आहेत. तर त्यांच्या मार्फत आपण त्या शाळांना आहे ना, ते लाल तांदळाच्या पेजेमधून किंवा आहारामधून किंवा त्या मुलांच्या घरी त्यांच्या आईला साध्या भातामधून किंवा भाकरीमधून 2-2 चम्मच तुम्ही द्या त्या मुलांना आणि त्या मुलांवरती ऑब्झर्वेशन, लक्ष ठेवा की याच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत. आणि मला सांगायला खरोखर आनंद या गोष्टीचा होतोय की सकारात्मक परिणाम त्या मुलांवर दिसायला लागले. त्यांच्यामध्ये ऍक्टिव्हनेस यावा लागलाय, ते ती ऍक्टिव्हिटी काहीतरी करायला लागली की अगदीची पूर्णपणे शांत जी मुलं होती ना ती ऍक्टिव्ह व्हायला लागली. म्हणजे जे आपण निर्माण करतो हे चुकीचं तर नाही ना, हे मानसिक समाधान, मला लाभलं. माझ्याकडचे जे काळी व्हरायटी आहे ही डायबिटीस साठी तर आहेच, लाल व्हरायटी देखील एक व्हरायटी डायबिटीस साठी आहे. पण ही काळी जी आहे ना, तर ती तुमच्या म्हणजे जे कॅन्सर पेशंट आहेत, कॅन्सर सेल तयार होणारे जे आहेत ना, त्यांना पूर्णपणे डॅमेज करायची ताकद या काळ्या तांदळामध्ये. अजून पुढे जाऊन सांगतो, ज्यांना झालंय त्यांनी देखील हे घ्या, ज्यांना भविष्यामध्ये होणार आहे, आपण सगळी त्या कॅटेगरीमध्ये, तर त्यांनी देखील हे थोडं आहारामध्ये 2 महिने 4 महिने कधीतरी तुम्ही हे आहारामध्ये घेतलं पाहिजे.
कारण ते कॅन्सरचे सेल पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद आहे. हे घेतलं पाहिजे. कॅल्शियमचं प्रमाण, लाल तांदळाच्या क्वालिटी कॅल्शियमचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आहे की मी स्वतः माझ्या गायीवरती प्रयोग करून बघितलाय. माझी गाय म्हणजे झाडाचं जे मूळ असतं असं आडवं गेलं, त्याला होल होता आणि त्याच्यामध्ये पाय गेला होता आणि ती अशी खाली पडली होती आणि पूर्णपणे पाय असं लटकत होतं, पूर्णपणे पाय लटकत होतं. मग आमच्या गावामध्ये आम्ही जे आपण जे मोठं 3 दिवसासाठी आपण सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम घेतला ना, तर त्या ठिकाणी खूप अशा आयुर्वेदिक वेली वगैरे आहेत. तर त्याच्यामध्ये एक सांजोड नावाची एक वेल आहे. मग ती काढून ती पूर्ण लावून त्याच्यानंतर मग बांबूचे त्याचे पट्टे पट्टे काढून त्याचं आपण प्लास्टर ते आमच्याकडे आहे, त्याचा वारले विचार करून आणि मग तिथे पूर्णपणे असं बँडेड करून घेतलं. परंतु एक माय लक्षात आलं, जर का माणसाच्या शरीरामध्ये जर कॅल्शियम चांगल्या प्रमाणात जर होत असेल आणि माणसाच्या हाडामध्ये जर त्यांना ताकद येत असेल तर निश्चितप्रमाणे माझ्या गायी होते. आणि मी सकाळ संध्याकाळ तिच्या खाण्यामध्ये ते लाल तांदूळ अर्धा किलो मी द्यायला सुरुवात केली आणि सांगायला तुम्हाला बरोबर आश्चर्य वाटेल, 8 ते 10 दिवसामध्ये पूर्णपणे ते गायीचं हाड जे आहे ना ते पूर्णपणे जॉईन झालं. पुढे महिन्यावरती अशी बेंड करत नव्हती, पण हळूहळू मग ती पण करायची. आता तुम्ही बघायला कोण म्हणणार पण नाही की या गायचा पूर्णपणे पाय म्हणजे हा जो पाय असा होतोय ना, हा पूर्णपणे असा उलटा. एवढ्या चांगल्या पद्धतीने आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, आपण विकू न विकू तो फार पुढचा विषय आहे, पण आपण जर का त्या कृषीच्या परंपरेमध्ये गेला तर आपण ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच अंगीकारल्या पाहिजेत. कदाचित मी जास्त बोललो असेल वेळेपेक्षा, 7:30 आहे साधारण तासभर बोललो मी. तर मला तुमच्याबद्दल कौतुक एवढ्यासाठी तुम्ही मगाशी एक शब्द उल्लेख केला होता की गोष्ट छोटी डोंगरा एवढी. मी 11 राज्यांमध्ये फिरतो, प्रत्येक ठिकाणी तुमचं उदाहरण देतो. तुम्ही जे छोट्या छोट्या गोष्टी राबवत ना, फक्त मी तुमच्या माफी एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही प्रत्यक्ष जे ऍक्टिव्हिटी करत असता, म्हणजे तुम्ही कुठे उपोषणा बसले असाल किंवा कुठे करत असाल ना, फिजिकली मला त्यावेळेस वेळ देता येत नाही कारण मी नेमका कुठेतरी बाहेर असतो. तर मी त्याबद्दल खरोखर दिलगिरी, पण तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये मी तुमच्या कार्यकर्ता म्हणून निश्चितप्रमाणे तुमच्या बरोबर आहे, तुमच्या सगळ्या टीम बरोबर आहे. सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने कुठेही काही असेल, एक छोटा कार्यकर्ता म्हणून जर मला जबाबदारी द्या, निश्चित त्याप्रमाणे मी ती भूमिका पार पडेल. माकडांच्या वरती तुमची जी काही चळवळ चालू आहे, दिल्लीपासून मी आवाहन ठेवलेलं आहे आणि आम्हाला तात्पुरती ती योजना तात्पुरतं मी पुढे जाऊन सर असं पण मी पुढे सांगितलेलं आहे की तुम्ही 100% लागवड करता, लागवडला तुम्ही योजना देता ना, त्या 100% लागवडी बरोबर ज्यांची 100% लागवड झाली ना, त्या प्रत्येकाच्या शेताच्या कंपाऊंडला तुम्ही माकडांचं खाद्य लावण्यासाठी 100% लागवडीसाठी तुम्ही अनुदान करता. म्हणजे जर का माझ्या गावामध्ये जर 100 शेतकरी असतील ना, 100 शेतकऱ्यांनी जर का माकडांसाठी आवश्यक जर खाद्य सामुग्री जर आपण का लागवड केली शासकीय अनुदानातून, तरीही आपला जो उपद्रव आहे तो कमी होऊ शकतो. त्याचबरोबर म्हणजे हे एकाच वर्षात होईल असं नाही, येत्या 4 ते 5 वर्षामध्ये, पण सुरुवात सर तुम्ही केली. या आवाज फुटवण्याची सुरुवात तुम्ही केली म्हणून तुमचं प्रचंड मोठं कौतुक आहे. पुढचे 4 ते 5, कारण काही कमिटीमध्ये मी आहे शासनाच्या, केंद्राच्या पण राज्याच्या, तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष मोठमोठे अधिकारी किंवा मिनिस्टर बरोबर बोलायची संधी मिळते, ISI अधिकाऱ्यांबरोबर मला बोलायची संधी मिळते. तर त्यावेळेस मी तुमचे नक्कीच विचारसाठी त्या ठिकाणी मानतो. आणि त्यावेळेस मी सांगितलं की जंगलामध्ये तुम्ही तशी सिस्टीम उभी करा की त्याला आमच्या शेतामध्ये यायची गरजच लागणार. मारण्यापेक्षा हा इलाज चांगला आहे. आता मारण्याशिवाय पर्याय नाही, एक खरं आहे, परंतु आपण ते करण्यापेक्षा त्यालाच आपण कुठेतरी लक्ष डायव्हर्ट करूया. अशा पद्धतीने देखील तुमच्या चळवळीमध्ये साहेब आहे, याच्या पुढेही नक्कीच राहील. माझे जे काही तोडके मोडके शब्द होते तर ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. फक्त एकच मी कृतज्ञता व्यक्त करायची माझ्याकडून राहून गेली. म्हणजे आदरणीय बापट साहेबांबद्दल बोललो, आमचे मोठे बापट साहेब देखील आहेत, म्हणजे गुरु आदरणीय शहा साहेब आहेत. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, मी ज्यावेळेस धुळ्याला गेलो होतो ना, 82 वर्षाच्या माणसाला मी भेटलो, जेव्हा सेंद्रिय शेतीचं कोणाला आपल्या देशात माहित नव्हतं, त्यावेळेस तो माणूस गो आधारित शेती करत, त्याचं नाव आहे इलियास भाई कुरेशी. लक्षात घ्या, मी त्याच्या पायाला हात लावले आणि म्हटलं आम्हाला जेव्हा हे माहित पण नव्हतं की सेंद्रिय शेती म्हणजे काय आहे किंवा गो आधारित शेती, हे आता आम्हाला कळायला लागलं. मोजक्याच लोकांना फक्त माहित होतं, हे आता आम्हाला कळायला लागलं. पण त्या माणूस गेले 84 वर्ष आणि साहेब तुमच्यापेक्षाही तो एक्सलंट रामायण सांगू शकतो किंवा महाभारत सांगू शकतो, एवढा प्रचंड विकत. म्हणजे अशी मंडळी देखील मला त्या ठिकाणी येते. आमचे रोमन सर जे आहेत, ज्यांनी संशोधन करून गायीच्या शिंगामध्ये
किंवा ते जे काही नळे असतील, बरगडे असतील, पूर असतील, याच्यामधून देखील अगदी 20-30 ग्रॅमचं जर तुम्ही ते प्रक्रिया करून जे आपण बिडिंग म्हणतो ना आपण, बायोडायनॅमिक किंवा कृषी पंचांग वगैरे याच्या आधाराची शेती ज्यांनी केली, तर ते रमण साहेब आपले कॅन्सरने गेले विचार, खूप वाईट तर त्यांच्याबद्दल गुरु शहासाहेब यांच्याबद्दल कृतज्ञ आहे. माझा कृषी विभाग सगळ्यात महत्वाचा, कारण मला उभं करण्यासाठी माझ्या कृषी विभागाने मला खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं. त्याचा संदीप एक तुच्छ प्राणी होता, जो सर्वसाधारण सरकार जगला असता, ते सर्वसाधारण सरकार निघून गेला असता. आता मला थोडंसं समाधान वाटतंय की मी जरी गेलो तरी माझ्या नावाची 6 बियाणे असतील की जे आरोग्यासाठी तरी औषध म्हणून तरी लोक जातील. कारण आपल्या खाण्याची सवयी बदललेल्या आहे. आम्हाला सगळं पॉलिश आणि सगळं चकचकीत आणि सफेद पाहिजे, बरोबर. तर त्याच्यामध्ये कुठेतरी एखादा लाल दाणा तुमच्या अन्नामध्ये यावा किंवा एखादा काळा दाणा तुमच्या अन्नामध्ये यावा, हीच एक मंगल मैत्री मी तुमच्या सगळ्यांच्या प्रती व्यक्त करतो. खरं बोलायचं खूप होतं, परंतु विशेष मला असं सांगितलं होतं की तुमचा आजपर्यंत जो काही प्रवास झालाय तर त्या प्रवासाबद्दल मी तुमच्याशी थोडंसं बोलावं. आणि यानंतर देखील सर सांगितल्याप्रमाणे जर का या अनुषंगाने जर का तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच विचारावं. मी माझं हे थांबवण्यापूर्वी तुमच्या सगळ्यांच्या प्रती खूप खूप आदर व्यक्त करतो. मला ज्यांनी ही 11 राज्य फिरण्यासाठी मला ज्यांनी प्रवृत्त केलं त्यांचे समृद्धी ऑर्गॅनिक पुणे यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र शासनाच्या 2 कमिटीवरती आहे, सेंद्रिय शेती धोरण आणि विपणन, आणि त्याचबरोबर राज्याच्या निर्मितीपासून पहिल्यांदा आपण सेंद्रिय प्रमाणीकरणामध्ये येतो. आजपर्यंत सगळ्या प्रायव्हेट कंपनीज काम करतात, परंतु आता आपलं प्रत्यक्ष राज्य सरकार तिथं येतंय आणि त्याच्यावरती देखील ॲज एक्सपर्ट म्हणून माझं छोटंसं योगदान मी त्या देखील देतोय. तर असं छोटंसं एक काम आहे. मी शासनाचे देखील कृतज्ञ आहे, केंद्राचे देखील मी कृतज्ञ आहे, कारण त्यांनी खूप चांगलं असं धोरण आणि त्या सगळ्यांपर्यंत ही शेती जी ठराविक लोकांपर्यंत होती किंवा त्यांच्यापर्यंत होती, आज सगळ्यांपर्यंत इव्हन शाळेमध्ये शिक्षणामध्ये हा सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती हा सगळा विषय घेतोय. म्हणून सगळ्या सरकारांची देखील मी इथं त्यांच्यामध्ये कृतज्ञ आहे, आभार व्यक्त करतो. खास करून आदरणीय अविनाश काळे सरांच्या, कारण मला फार मोठा मान सन्मान सर इथं या मोठ्या मंचावर उपलब्ध करून दिला. म्हणून तुमच्या प्रती देखील आदर व्यक्त करतो, तुमच्या सगळ्यांच्या प्रती मी आदर व्यक्त करतो. तुमच्या घरी सुख शांती आरोग्य वैभव लाभो अशा पद्धतीने प्रार्थना करतो आणि माझी या ठिकाणी धन्यवाद. आता बसून असेल काय विचारायचं असेल तर कदाचित अवास्तव जर काय बोललो असेल किंवा लागण्यासारखं जर बोललो असेल तर तुम्हाला जो पुरस्कार मिळाला पुरस्काराचा विषय राहिला होता ऍक्च्युली. खरं सांगायचं म्हणजे सर पुरस्कारांपासून मी खूप लांब पडतो. कारण कोणाकोणाला कसे कसे मिळालेले आहेत आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष पाहिलंय ना तर तिथून मी मनाशी ठरवलं की आपण करतो तेच योग्य आहे, आपण करत राहतो. म्हणजे आपण ते म्हणतो फळांची अपेक्षा, तर त्या गोष्टी जरी असल्या तरी पण काही गोष्टी अशा पण आहेत की तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. त्याच्यामुळे आपण काम करत राहायचं. यश हे नक्कीच आज ना उद्या येणारच आहे, कारण निसर्ग देखील पाहतोय तुम्ही नेमकं काय करताय, कोणासाठी काम करताय. तर हे भारताचं जे मी तुम्हाला सांगितलं निवड पद्धतीनं किंवा संशोधक असं नजरेनं बघून वेगवेगळं असं करून एक 7 ते 8 वर्ष जी काय परिश्रम मी घेतले आणि ही 6 भात जातींची निर्मिती केली आणि त्यांची औषधी बनवली. हे सगळे एक शेतकरी, साधा शेतकरी कसं करू शकतो याचं त्यांना नवल वाटतं. आणि या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यांनी हरित क्रांती आणली, हरित क्रांतीला बघून लोक खूप वाईट बोलतात, परंतु मी कधीच हरित क्रांतीला वाईट नाही बोलत. कारण डुकरांचं खाणं खाऊन जर का आमचे पूर्वज जगले नसते, आमचे आजी आजोबा जगले तर आम्ही दिवस बघितले नसते ना. कारण भारतीय संस्कृती समोरच्याचे उपकार कृतज्ञता व्यक्त करण्याचे आपणाला शिकवतात. त्यांनी माणसं जगवण्यासाठी पाठवले की मारण्यासाठी पाठवले हा त्यांचा विषय आहे, पण आम्ही ते खाऊन जगलो ना, आमचे पूर्वज जगले म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता आहे. जर का हरित क्रांती झाली नसती तर आपण आजला एवढे चांगले जे आहोत शेतीच्या दृष्टीने तर ते घडू शकलो नसतो. आता विज्ञान आहे, विज्ञानाचा अतिरेक झाला की मग ते परत रिव्हर्स या गोष्टी सगळ्या होणारच आहे. कारण अतिवापर हा आपण अजाणतेपणे केला, कदाचित
ज्याने सांगणाऱ्याने त्यांनी प्रॉपर सांगितलं नसेल किंवा समजणाऱ्याने आमच्यासारखं प्रॉपर ते समजून घेतलं नसेल आणि त्याचे दुष्परिणाम पण देखील आजला आपण बघतो, वेगवेगळे आजार वगैरे सगळे जे आहेत. तर त्या अनुषंगाने भातामध्ये सर जे काही थोडंसं काम मी केलं ना, तर त्या भाताच्या बाबतीत त्यांनी मला पुरस्कार दिला. आणि मी नको नको म्हणताना मी का गेलो तुम्हाला सांगतो, कारण मी याच्यासाठी कुठेही एका ओळीची फाईल किंवा एका ओळीचा कागद मी पाठवला. त्यांच्या विद्यापीठामध्ये शिकलेले इथं काही अधिकारी आहेत मोठे, काही रिसर्च सेंटरला आहेत, तर ते माझ्या पाठीमागे घरी येऊन गेले, आमच्या कृषी विभागाकडे येऊन चौकशी करून गेले किंवा गावामध्ये येऊन पहिली चौकशी केली, नंतर मग घरी येऊन गेले माझ्या पाठीमागे. आणि त्यांनी बघितलं की बाबा खरोखर यांच्याकडे हे आहे का किंवा खरोखर यांनी हे केलंय, ते त्यांनी खात्री केली. त्याच्यानंतर मग तुम्हाला अजून एक सांगतो, महाराष्ट्राचे कृषी नायक, महाराष्ट्राच्या निर्मितीपासून शेतीसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय बऱ्यापैकी, म्हणजे माझ्या बरोबरचे जे आहेत ती प्रचंड मोठी मंडळी आहे, गुरुस्थानी मंडळी आहेत. म्हणजे पाळेकर गुरुजी असतील किंवा आमच्या सुद्धा मूर्ती मॅडम असतील किंवा अजूनही फार मोठी लोक आहेत. तर त्यांची नावं त्या ग्रंथामध्ये, एवढा मोठा ग्रंथ आहे, म्हणजे सगळे संपादक, सगळ्या पेपरचे मीडियाचे संपादक एकत्र येऊन त्यांनी ते सगळं तो ग्रंथ निर्माण केलाय, महाराष्ट्राचे कृषी नायक. म्हणजे त्या ग्रंथामध्ये कोणाला अर्ध पान आहे, कोणाला पाव पान आहे किंवा 2-4 ओळींचं असं आहे, कारण सगळ्यांना एवढं त्या ग्रंथामध्ये बसवायचं आहे. पण मला माहित नाही का त्याच्यावरती माझ्यासाठी 4 पान आहे. आणि तर ते सगळं बघून त्यांनी तो पुरस्कार दिला. म्हणाले सर तुमच्या आम्हाला माहिती काहीच नको, आम्ही सगळी तुमची माहिती घेतली, तुम्ही फक्त या. आणि मग मी त्या पुस्तकला यवतमाळला जाऊन पुरस्कार, आणि ते ज्यांनी हरिक्रांती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय यांच्या स्मृती दिनाला 44 स्मृती दिन होता, तर त्यावेळेस मला तो पुरस्कार दिला आणि तो आनंद डेव्हिड ग्राम म्हणून एक मान्यता मिळाली, त्याच्याबद्दल थोडं सांगा, म्हणजे त्या गावाचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं मोठं योगदान. सर फार महत्वाचा विषय आहे. 2018 आपल्या खानोमध्ये आपण 3 दिवस मोठा सेंद्रिय शेतीचा एक मेळावा किंवा कार्यशाळा घेण्यात आली होती. आणि त्या ठिकाणी आपले 6 जिल्हे कोकण बेटचे, त्याचबरोबर उत्तरांचलमधनं काही तज्ज्ञ शेतकरी आले होते, परत UP, बिहार, MP इकडनं देखील काही मार्गदर्शक किंवा मोठमोठी मंडळी त्या ठिकाणी आली होती सेंद्रिय शेतीचा. आणि तो कार्यक्रम होत असताना आमच्या गावामध्ये एक इन्सिडेंट घडला. तर तो असा होता की एक नवीन सासरी गावामध्ये आलेली आणि ती विचारली गेली आणि ती कॅन्सर पेशंट आमच्या गावामध्ये. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या गाववाल्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि माझ्याबरोबर आलेले शहासाहेब होते किंवा आमच्या कृषी विभागाचे सगळे मंडळी होती, पंचायत समितीचे होते, जिल्हा परिषद होतो, वेगवेगळ्या मीटिंग घेऊन आम्ही गावामध्ये सगळे एकत्र बसतो. आमचे गावकर असतील, मानकर असतील, ही सगळी मंडळी एकत्र आली. आमचे सरपंच मॅडम होत्या, आमचे ग्रामसेवक देखील मॅडमच होत्या, आमच्याकडे 28 बचत गट महिलांचे आहेत, त्यांनी फार इनिशिएटिव्ह घेतला. त्या सगळ्या महिला एकत्र आल्या. महिला एकत्र आली की पुरुषांचं काही चालत नाही, मी अनुभव त्यावेळेस घेतला. आणि मग तिथं ठरवलं गेलं की आपण नाही, हे जे सांगतायत ना सेंद्रिय शेती करायची आहे, शहासाहेबांनी फार चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर मग एक आम्ही ग्रामसभा घेतली. आणि त्या ग्रामसभेमध्ये फक्त मी 15 मिनिटे समजावून सांगितलं की याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे. पैसे जास्त मिळतील ती गोष्ट वेगळी आहे, कमी उत्पन्न येईल ती देखील गोष्ट वेगळी आहे, परंतु याच्या आपल्या कुटुंबाचा, आपल्या स्वतःला आरोग्याच्या दृष्टीने किती चांगले घ्यायचे. आणि मग नंतर आम्ही तो एक ठराव केला ग्रामपंचायत, सरपंच पवार मॅडम होत्या आणि ग्रामसेवक सावंत मॅडम होत्या. आणि मग तो आम्ही ठराव केला, सगळ्या गाववाल्यांनी ठराव केला की याच्या पुढे आपण एकही युरिया सुटलाचा एकही दाणा आपल्या सीमेच्या आतमध्ये आणायचा. आणि मग तो ठराव झाला. आणि मग समृद्धी ऑर्गॅनिक यांच्यापर्यंत आम्ही हा विषय सोडला की फक्त आम्ही ऑर्गॅनिकवर थांबणार नाही, आम्हाला सर्टिफिकेशन पाहिजे. मग समृद्धी ऑर्गॅनिकच्या प्रशांत मोरोडकर साहेब हे आले, शहासाहेब बरोबर होते. आणि मग ती सगळी समृद्धीची टीम होती. आणि मग ती गावामध्ये येऊन त्यांनी सांगितले की मला तुम्ही काही काळजी करू नका, सर्टिफिकेशनची जबाबदारी जी आहे तर ती आम्ही उचलतो, तो काही सेंद्रिय माल तयार होतो तो तुमचा आम्ही घेतो आणि चांगल्या रेटने घेतो. असं मग ती एक खात्री पटली. आणि मग आमची विविध कार्यकारी सोसायटी होती, त्यावेळेस आमचे सुहास पंडित साहेब आता नाही आहेत, आपल्यामध्ये नाही आहेत, फार ऍक्टिव्ह माणूस, खूप आठवण येते.
त्यांनी फार मोठा इनिशिएटिव्ह घेतला आणि सगळ्यांना गोष्टी समजावून सांगितलं आणि ते सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांनी एका मिनिटात निर्णय घेतला की आजपासून आपण युरिया सुपला जी काही वेगवेगळी खतं वगैरे आपण आपल्या फवारणी या आजच्या तारखेपासून गावामध्ये आणली. मग त्याच्या बदल्यामध्ये मग आम्ही गटांना आमच्या महिला गटांना आम्ही तयार केलं. मग ते गांडूळवरती काम करायला लागले. त्यांनी मोठ्या पद्धतीनं दशपर्णी अर्थ तयार केला, आंबील तयार केलं, गांडूळ खत तयार केलं. मग पर्याय असे आपण उपलब्ध केले. काजूबाजू सुरुवात केली. नंतर मग आम्ही लाल तांदूळ काळ्या तांदळामध्ये सुरुवात केली. त्याच्यानंतर मग आम्ही लाल तांदूळ, लाल पोहे, काळे पोहे, लाल चुरमुरे, काळे चुरमुरे अशी प्रोडक्ट केली. आणि आमचा जो गाव आहे खानू, त्याचाच आम्ही ब्रँड केला खानू खजाना. आणि तो 119 देशांच्या समोर आम्ही प्रेझेंट केला दिल्लीला. खानू खजाना खाना खजाना टीव्हीवर त्यावेळेस यायचीच रे, आम्ही ते खानू खजाना असा तो ब्रँड केला. आणि मग ते हळूहळू ते एक सायकल तयार झाला. एका रात्रीत नाही झालं, काल झाला सगळ्या गोष्टी समजावायला. एक गोष्ट चांगली झाली, जिल्हा परिषद आमच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि तिथे डॉक्टर आहेत. आमचे डॉक्टर सुशांत रेवडेकर, आता त्यांची बदली कोल्हापूरला झाली. गेली 6 वर्ष ते खानूमध्ये होते. 14 ते 16,000 लोक पेशंट वर्षभरामध्ये आमच्या खानू हॉस्पिटलला यायचे. ही सगळी आकडेवारी जिल्हा परिषद माझ्या मनात सांगत नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की दम्याचे पेशंट किती आहेत, डायबिटीसचे पेशंट किती आहेत, त्याचबरोबर टीबीचे पेशंट किती आहेत, कॅन्सरचे पेशंट किती आहेत, बरोबर ना. हे सगळे पेशंट त्यांनी आकडेवारी काढली आणि फक्त 2 वर्षामध्ये जो रिझल्ट आला तो त्यांनी सांगितला. हे 14 ते 16,000 पेशंट मध्ये फक्त खानू ते 260 पेशंट. आणि या 260 पेशंट मध्ये एकही टीबी नाही, एकही दम्याचा नाही, एकही डोळ्यांचा आजाराचा नाही, हे त्यांनी सांगितलं. कारण का? फवारणी प्रोडक्ट. त्याच्यामुळे दमा, टीबी याचे जे पेशंट आहेत ना, ते पेशंट पूर्णपणे म्हणजे झिरो झाले. आज ना आमच्या गावामध्ये एकही कॅन्सर. आता युरिया सुद्धा वापरला जातो ना, परंतु तो दावाच नव्हे. आमच्या सीमेच्या बाहेर, कारण शपथ घेतली गेली नारळावर, आमच्या सीमेच्या बाहेरची पडीक जागा आहे. तर त्या ठिकाणी कारण इथं उत्पन्न कमी येते. आजही आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यात आहे की सेंद्रिय उत्पन्न करते. तो काय करतोय की शेजारची आहे, मठ आहे, अनरी आहे, आणीच आहे, बांबर आहे, पाणी आहे, पातळ आहे, तिथं पडीक जमीन. तर त्या ठिकाणी ते घेतात आणि तिथं मग जे काही असेल युरिया वगैरे घ्यायचे असेल तर अशा पद्धतीने सर ती हळूहळू सुरुवात झाली. मी माझ्या गावाचे प्रचंड मोठे उपकार आहेत माझ्यावरती, कारण त्यांनी लहान असून देखील या सगळ्या गोष्टी त्यांनी ऐकल्या आणि मेन म्हणजे अधिकाऱ्यांचे त्यांनी अधिकाऱ्यांचे नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती याच्यात काय? नैसर्गिक शेती म्हणजे मी जे आता करतोय ना, ही पूर्णपणे नैसर्गिक शेती आहे. सुरुवातीची 2-3 वर्ष मी सेंद्रिय शेती केली. सेंद्रिय शेती म्हणजे काय? साध्या भाषेमध्ये सहइंद्रिय, इंद्रियांचा वापर करून, अवयवांचा वापर करून जी शेती केली जाते त्याला सेंद्रिय शेती. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो? त्याला जैविक शेती, सेंद्रिय किंवा जैविक, ऑर्गॅनिक फार्मिंग, बरोबर ना. ऑर्गॅनिक, ऑर्गन, सेंद्रिय, इंद्रिय, बरोबर ना. जैविक म्हणजे जे काही आपले जीवाणू यांच्या सानिध्यातून. मग हे जीवाणू कशामध्ये असतात? तर तुम्ही ट्रायकोडर्मा घ्या, वेगवेगळ्या मित्र बुरशीच आहेत किंवा वेगवेगळे जीवोजीवाचे जीवन, एका जीवावरती दुसरा जीव अवलंबून असतो, त्याची तुम्ही वाढ करा. म्हणजे आता आपल्या अभ्यासामध्ये असं कळलंय की एका झाडावरती 300 प्रकारचे जीवाणू आहेत. काही डोळ्या दिसत, काही डोळ्या दिसत नाही. आता या 300 प्रकारांमध्ये फक्त 4 दुश्मन आहेत, शत्रू आहेत, आणि बाकीचे राहिलेले तुमचे मित्र आहेत. पण मला त्रास कोण देतोय? हे 4 कीटक मला त्रास देत आहेत. मग ते 4 कीटकांना मारण्यासाठी मी वेगवेगळ्या पद्धतीची औषधं टाकतोय. ते 4 कीटक नंतर मारतात, परंतु माझे मित्र जे आहेत ते मी आधी मारतात. तर सेंद्रियमध्ये काय आहे? या तुम्ही जीवाणूंचा, त्यांच्या अवयवांचा वापर करताय, त्याला सेंद्रिय शेती. नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला काही करावं लागेल. तुमच्या शेतामध्ये जे अवशेष आहेत, म्हणजे माझी भात शेती करण्याची पद्धत काय आहे? मी आता 2 वर्ष वेगळ्या पद्धतीने करतो, फुकुओका त्या पद्धतीने थोडीशी वेगळी टेक्निक मी तयार केली भात शेती. तर ती नंतर तुम्हाला सांगतो. तर तुम्ही भात शेती करता, तुम्ही वरचे लोपी काढा ना, तुम्ही भात जोडून घ्या, तुम्हाला काय दाणे पाहिजे, भात तांदूळ पाहिजे, तुम्ही काढून घ्या. राहिलेले जे अवशेष आहेत तर ते तुम्ही गाई गुरांना द्या. सगळे 100% खात नाही.
त्यांच्या अंगाखाली पायाखाली जे काही शेणामध्ये येईल ना ते तुम्ही बाजूला साठवून ठेवा. असं जे गव्हाणीमध्ये उरलेलं असेल न खाल्लेलं तर ते तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि त्याचा वापर तुम्ही परत मातीमध्ये करा. म्हणजे त्या पिकाचे अवशेष पुन्हा तुम्ही मातीमध्ये द्या. भाताचे असतील तर तुम्ही भातामध्येच द्या, आंब्याचे असतील तर आंब्यामध्येच द्या, काजूचे असतील तर काजूमध्येच द्या. काजूला भाताचं आणि भाताला आंब्याचं असं करू नका. ज्याचं त्याला हे का सांगतोय मी? कारण झाडाचे जे पान आहे ही त्याची बँक आहे. निसर्ग नियमाप्रमाणे कालांतराने ते पिकून गळणारच आहे, बरोबर ना? सिस्टीम कशी तयार झाले? पडलेलं पान त्याच्या बुंदातच पडणार आहे झाडाच्या. ज्यावेळेस ते झाड पान मृत होताना ज्यावेळेस ते खाली पडतं त्यावेळेस त्या पानामध्ये 80% अन्न आहे झाडाचं. मला लागलं तर मी गाडी स्टार्टर मारेन, तिथे बाजारात जाईल, मला आवडीच्या वस्तू मी घेऊन येईल, मी खाईल. झाड कसं पळणार? त्याला पाय नाही ना, त्याला संवेदना आहेत, त्याला बोलता येतं, त्याला रडता येतं, ओरडता येतं, सांगतो गातो सगळं करतो झाड आपल्या बरोबर, फक्त ती भाषा मला कळत नाही. मग त्याला ज्या लागणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये ते कारण त्याची बँक आहे. मग हे पान ज्यावेळेस पडतं ना त्याला तिथंच तुम्ही ठेवा, म्हणजे ज्याचं त्याला द्या, तुम्हाला दुसरं काय देता येत नाही. ती शेती जी आहे ना ती नैसर्गिक. अवशेषांचा पुनर्वापर, ट्रायकोडर्मा सारखी एवढी म्हणजे एवढी प्रचंड मोठी देण आहे आपल्यासाठी. आपल्या जमिनीतून फार ती कमी झाली, कारण आपली ही जी जमीन जी आपली आहे ना, लाल जमीन, या लाल जमिनीमध्ये पाणी जास्त थांबत नाही, ड्रेन कॅपॅसिटी नसल्यामुळे ती बुरशी जास्त तग धरून बसत नाही. तरीही आपल्या मातीतली बुरशी 25 वर्ष नसतं. परंतु आता काय झालंय, आपण वेगवेगळ्या ज्या फवारण्या किंवा मोनोक्रॉपिंग सगळ्या गोष्टी झाल्या तर त्याच्यामुळे ही खूप कमजोर किंवा नष्ट अवस्थेमध्ये आहे. तुम्ही हिचा वापर करा, ही तुमच्या सगळ्या संकटांचा मुकाबला करू शकते. एक ट्राय करा. आता तुम्ही सगळे आंब्याचे शेतकरी आहेत, सगळ्यांना तुम्हाला विनंती करते, तुम्ही रासायनिक फवारणी करणार असाल करा, माझे काही मी तुम्हाला नाही म्हणत. पण तुम्ही 8 फवारण्या जर तुम्ही करत असाल ना, तुमच्या फवारण्या पहिल्या वर्षी 4 फवारण्यांवरती माझे शब्द लिहून ठेवा. नाही जर 4 वरती आल्या तर मला सांगा, जायला कसं सगळं मी तुम्हाला देईन. मी जाहीर बोलतोय, सरांचे फेसबुक लाईव्ह आहे, जेवढे भारतभरामध्ये बघतायत ना, कदाचित बाहेर पण अमेरिकेमध्ये पण आहेत या आपल्या कट्ट्याचे फॉलोअर्स, तर ते देखील ऐकत असतील कदाचित. तुम्ही आता हे टायमिंग आहे, तुम्ही बागेमध्ये सुडोमोनास द्या. ही देखील मित्र बुरशी आहे, सुडोमोनास द्या. व्हर्टिसिलियम लेकानी अजून घ्यायची गरज नाही. ज्यावेळेस पहिली पालवी येईल ना त्यावेळेस व्हर्टिसिलियम लेकानीची द्या, आणि तुमचा मोहर ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस तुम्ही व्हर्टिसिलियम लेकानी द्या. पण आता इमिजिएट तुम्ही ट्रायकोडर्मा पूर्ण झाडाचे साल जे ट्रॅक आहे त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा द्या, आणि झाडाच्या सावलीमध्ये पूर्णपणे ट्रायकोडर्मा तुम्ही स्प्रे करून टाका. 1 किलो आणला किंवा 1 लिटर आणला ना, 200 लिटर तयार करा आणि ऍज इट इज तुम्ही स्प्रे करून टाका. 5 मध्ये स्प्रे केलं तरी चालेल. ती एवढी चांगली आहे का आत्ता ओलावा आहे जमिनीमध्ये, ती आतमध्ये जाते. आणि एवढी चांगली आहे, तुमचे जे मी तुम्हाला सांगितलं ना 300 पैकी तुमचे 4 शत्रू आहेत ना, त्यांना शोधून शोधून त्यांच्यावरती वाढेल त्यांना त्यांची फॅमिली म्हणजे त्यांची जीवन साखळी जी आहे ना ही जर खंडित झाली ना, म्हणजे काही अंडा आहे, कोश आहे, पतंग आहे, भुंगा आहे आणि ती अळी आहे, हा जो जीवन साखळी आहे ना, जर ती अंड्यावरच वाढली, अंड्याच्या पुढची कोशावरच जर वाढली तर ती तिथंच मारणार आहे. कारण त्याच्याच त्या शरीरामध्ये आपली पाळंमुळं सोडून त्याचा तो कंट्रोल करणार आहे. हे जर झालं तर पुढे तुमचा बीट तुमचा फार कमी प्रमाणात आहे. आणि ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस तुम्ही व्हर्टिसिलियम देता का? त्या व्हर्टिसिलियम ही पण असंच काम करते, शोधून शोधून त्याला मारत, मित्रांना मारत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आयुष्यामध्ये 3 मैत्रिणी, बायको सगळ्यांना असणार, बायको बरोबर अजून तुम्ही तिघांबरोबर मैत्री करा. ट्रायकोडर्मा, व्हर्टिसिलियम आणि मेटारायझियम, हे 3 गोष्टी तुम्हाला हे सगळं फेसबुकवरती मिळेल. नसेल तर मला सांगा, मी सरांना व्हॉट्सअपला पण पाठवते, सरांना माहिती आहे किंवा आता आमचे विवेक सर गेले त्यांच्याला पण दिलेल्या काही गोष्टी. तर या 3 गोष्टींचा जर तुम्ही आत्ता अवलंब केला, आणि हे फार नाहीये मोठं, हे 200-250 रुपयाचं काम आहे. 1 एकरला बस होतं 200 लिटर. तर हे जर तुम्ही करताय ना, माझे शब्द लिहून ठेवा, तुमच्या 8 फवारण्यांच्या ठिकाणी तुम्ही पहिल्या वर्षी 4 फवारण्या, आणि नंतर पुढे पुढे ट्रायकोडर्मा तुमचं उत्पन्न देखील वाढवायला मदत करणार आहे. कारण ती ज्याच्यावर पडेल ना त्याचं कंपोस्ट करून टाकायचं, आणि ते कंपोस्ट झालं तेच तर खाणं आहे ना झाडाचं, तेच तर खाणं आहे.
तर या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणून या तुम्हाला मी सांगितलं मित्र गोष्टी ज्या आहेत, सरांचा तुमचा विषय तुम्हाला कळा नसेल सेंद्रिय आणि नॅचरल नैसर्गिक मध्ये काय फरक आहे, तर तो तुम्ही करा, काही अडचण नाही. जीवामृत हे आपल्या नैसर्गिक शेतीमध्ये येतं. जीवामृत हा प्रकार आपल्या नैसर्गिक शेतीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही खाईल. काळे तांदूळ, लाल तांदूळ, काळे पोहे किंवा चुरमुर आम्ही कधी विचार केला नव्हता. हे मिळायचं ठिकाण आम्हाला सर कमी प्रमाणामध्ये आपण करतो, पण आता जे येत असेल ना त्यावेळेस तुम्हाला टेस्ट तरी देईल. त्याचा वापर किती करायचा. हो, आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमचे समृद्धीचे जीवती ब्रँड आहे, तर त्या ब्रँडने सगळे प्रोडक्ट तुम्हाला मोठमोठ्या मॉलमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी त्यांचे आउटलेट्स आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. पुण्यामध्ये जर कोण असेल तर इझिली उपलब्ध होईल. हा स्थानिक ना, ठीक आहे ना. आता बऱ्यापैकी आमचे गट तयार झाले आणि ते लोक करतात. फक्त काय झालंय माहिती आहे, आपल्याकडे त्या पद्धतीचे ऑर्डर सेलर जे असतात ना, आपण तांदूळ काढायचे, तर ते चांगले नसल्यामुळे आहे ना, ते थोडं तरी पॉलिश होऊन येतं असा विषय. त्याच्यामुळे पूर्णपणे जसं तुम्ही पुण्यामध्ये किंवा रायगडमध्ये जेव्हा बघता ना तुम्ही चक्क्या मिल, तर ते तसे आपल्या कोकणामध्ये नाही. दापोलीला आपल्या कुडाळला झालंय, पण ते कोणाचं बजेट वाढायचं तर कमी नाही. तुम्हाला न्यायचं असेल तर 100 टन 200 टन 1000 टन असं माल. आमचा ब्रँड आहे खानू बाजार, आणि तुम्हाला सांगायला मला असं वाटतं की ते दुकानात जाण्यापूर्वीच संपतं, पॅकिंग करायच्या आधीच संपतं असं होतं. सीझनच्या आधीच आतापासूनच सगळं ते रोटीन चालू आहे, कोणाला काय द्यायचं, कोणाची मागणी कसं काय. सेंद्रियला दिवस एवढे चांगले आले, प्रचंड दिवस चांगले आले. त्याच्यामुळे सेंद्रिय विकायचं टेन्शनच घेऊ नका. आंब्यांना होतं कारण आपल्या क्वांटिटीमध्ये माल होतो, त्याच्यामुळे आपला अजून तो ब्रँड होण्यासाठी थोडासा वेळ जाईल. परंतु आता सोशल मीडियासारखं माध्यम खूप चांगलं आहे आणि आंब्याचे आपले प्रत्येकाचे ग्राहक आहेत, त्याच्यामध्येच त्यांना सांगायचं बाबा मी तुला 10 पेट्या पाठवतो ना, तुला 1 पेटी सेंद्रिय पाठवतोय की तू खाऊन बघ, 5 माणसाला दे, मला फक्त 100-200 रुपये टाक. सवय करा, देण्याची सवय करा. आम्ही 60 रुपये किलोला लाल तांदूळ देतो, तर आता 110च्या खाली कोण घेतो, हे तेच देऊ शकतात, सांगायची पण गरज नाही. थांबूया, मला प्रश्न झाले असेल, कारण मला याच्यानंतर आता गुहागरला जायचंय, उद्या दाखवले. हॅलो, आता आपले मान्यवर संदीप कांबळे सर त्यांनी आजही मला वाटतं एका ग्रुपला टाकलं की माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही मोठं व्यासपीठ दिलं वगैरे. तर हे पण आमचं हे छोटंच व्यासपीठ आहे आणि सामान्य माणसाचे जे काही कर्तृत्व आहे त्यांना इथे बोलवून त्यांचा प्रवास ऐकणं हे आमचा उद्देश आहे. मी बापट सर आपले कृषी अधिकारी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं छोटं सत्कार करावा. बापट सर, एकदा कांबळे सरांसाठी पण जोरदार टाळ्या वाजवूया.
फक्त आपण एक ग्रुप फोटो काढूया आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी आपण एका वेगळ्या पाहुण्यांबरोबर पुन्हा एकदा भेटू. सगळ्यांनी अवश्य या. बरोबर येताना अजून 4 लोकांना घेऊन या. इथे